से 1 जुलाई से जुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, निराशेच्या तिमिरातून मनोरंजनाच्या प्रकाशाकडे न्यायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस। आपल्या विनोदानं हास्याचा प्रकाश पसरवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे। यांच्या कौतुकाची दीपमाळ उजळवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आवडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग। मंडळी, आज मोरे कुटुंब इथं येणार आहे वर्तमानपत्रात आपलं नाव छापून घेण्यासाठी। चला बघूया त्यांची ही इच्छा आज पूर्ण होतीये का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे। हॅलो, दैनिक वृत्त सविस्तर मधून श्याम राजपूत बोलतोय। बोला, बातमी छापायची आहे? नाही, आमच्या पेपर मध्ये बातमीसाठी जागाच नाही हो। जाहिरात छापायची असेल तर सांगा, छापून टाकतो। नाही 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 तसं नाही हो, राग मानू नका। आमच्या पेपरची टॅगलाईनच आहे, बातम्या कमी पण सत्यतेची हमी। म्हणून बातम्या छापतो आम्ही कमी। सत्यतेची हमी जाहिरातींबद्दल आहे ना ती, म्हणजे पुण्यस्मरण असेल ना तर म्हणजे तो माणूस 100% मेलेला आहे बा। आणि बा ते दुकानाचं ओपनिंग असेल सकाळी 8 ते 10 तर ते त्याच वेळेत असेल बा। हा, तसं आहे, पूर्ण सत्यता आहे। बातम्यांच्या सत्यतेची गॅरंटी नाही देता येत हल्ली। आणि हल्ली सत्यता निर्माण करणारा बातम्या तरी कुठे? फारच सामाजिक होते। नाही ते चुकतच, माझं नेहमीच चुकतं ते। हा हा, ऍड असेल तर सांगा। हा हा हा, ठीक आहे ठीक आहे, चल। हे नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 या, बोला। सैनिक दत्तू छत्तीसवर सैनिक दत्तू छत्तीसवरचं ऑफिस येत आहे काय? दैनिक वृत्त सविस्तर येते लिहिलेलं आहे ना, दडदडीत लिहिलं वगैरे। तुम्हाला वाचता येत नाही का हो? काही बोलता का? बोला, काय काम आहे? ए पेपर मध्ये फोटो तुम्ही छापताव काय? हो हो हो, ए, आमचा छापायचा होता। नाही छापू ना, छापू, पण कशाबद्दल? असंच असाच म्हणजे? नाही म्हणजे त्याचं काय आहे ना, आमचं कोणीच फोटो छापत नाही हो. हा, हा. म्हणून आमचा फोटो छापा, आमका फेमस होऊच। नाही नाही नाही, चुकतंय तुमचं। माणूस आधी फेमस होतो, नंतर त्याचा फोटो पेपर मध्ये छापला जातो, असं असतं ते। आणि त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं, असं भरीव काहीतरी। मग त्याच्यासाठीच आम्ही आंघोळ करून आलो आज। नंतर 2-2 महिने आम्ही आंघोळ नाही करत। त्याला थोडं लांब ठेवा त्याला माझ्यापासून। हा, अरे कोण आहे आणि तुम्ही कोण आहे? नमस्कार, हा, मी ब्रेकिंग उर्फ ताजा प्रभाकर मोरे। मी ब्रेकिंग उर्फ ताजा प्रभाकर मोरे। बापरे, ही माझी शिली बायको रशिका, शिक्षी आणि आम्ही दोघांनी मिळून लिहिलेला हा हग्रलेख। म्हणजे माझा पोरगा दत्तू। अग्रलेख असतो तो, अग्रलेख। हो, अग्रलेख काय? पनू काय रे? तेच आहेत ना ते श्यामपादक? संपादक, संपादक असतं ते। शाळा नाही शिकला का रे तू? दाढी वाढव्या, फक्त दाढी वाढवली, अक्कल नाही वाढवली काय? नाही। आणि मुळात मी संपादक नाहीये, या पेपरच्या जाहिरात विभागात काम करतो मी। होय काय? हे काय आहेत काय? हो काका, हा हा, तुम्ही ते पेपरात दुःखद निधनवाली बातमी देता काय? हो हो हो, कोणी गेलंय का? हा, फोटो फोटो, बर बर, यांचं। अरे तुमचा फोटो दिला याने, तुम्ही मेले असं छापू का मी? हे वसडे, तू का फक्त फोटो द्यायला त्यांना? तुम्ही मला काल बोललात ना काय? तुझ्यासाठी मी मेलो म्हणून। हा? मग मेला तर फोटो द्यायला पाहिजे ना। ए ए ए, तुझ्या मेंदूत का किडे पडले का? आयचं काय? नीट बोला, नीट बोला. सॉरी सॉरी सॉरी, पण कसं आहे ना,
एखादा जिवंत माणूस आहे त्याला मेला म्हणून कसं छापू आम्ही ये नाही नाही वसाड्याला अक्कलच तेवढी आहे हा ना. हा, आयशीवर गेला आयशीवर हो वाटेल ते बोल नका तू गप्पा बस तुम्ही एक काम करा हा. तुम्ही ह्याचा फोटो छापा या. विकणे आहे अरे असं छापा अरे नाही हो नाही नाही, ह्याचा काहीच उपयोग नाही ह्याला छापा हा बघा एक मी कुत्रा पाळलाय घरामध्ये तो नेमका चायच्या टायमिंगला हा. शेजारच्या घरात जातो हा. ते बिस्किट देतात तो तोंडात घेतो आणि आम्हाला आणून देतो अरे बापरे. ह्याला मी आयुष्यभर ना पाळलाय हा. पण तुम्हाला सांगतो हा तोंडात नुसती ह्या शिव्या देतो अरे. ही ह्याची लायकी आहे अरे. तुम्ही ह्याचा फोटो छापा मला ह्याला विकायचा आहे आई. हा, छापा गप बसा काय ग बसा असं नाही वाटेल ते बोलता पोटच्या पोराबद्दल म्हणाल जरा पण काय वाटत नाही माझा फोटो छापतो गप बसा ओ दादानू मी ना माझा फोटो छापा का- वर पाहिजे माझा पण छापा खाली पाहिजे. अरे तुम्ही बायना पारंपरिक पंच काढ्या वर पाहिजे वर खाली पाहिजे हा विनोद नाही केला तर मरून जाणार आहे का तो लोकांनी घरी येऊन तुला मारेपर्यंत असे विनोद करायचे आहेत का रे बाई बोलतो पण मुळात वर पाहिजे म्हणजे नवरा पाहिजे असं असतं ना ते तुमचे हे वर आहेत ना तुम्हाला कायला वर पाहिजे हे वर हा हे वर जाण्याच्या मार्गावर आहे काय बोलतेस तू माहिती काय यांची अर्धी लाकडं गेली आहेत मसनात पण माझा तसा नाही हा. मी अजून पण तारुण्याच्या उंबरठ्यावर असो बाजे तुम्ही ना एक जाहिरात द्यावा कोणीतरी छानसा बरासा दिवसा गॉगल लावून फिरेल असा चिंबोऱ्या पकडण्यात तरबेज असलेला चेहऱ्यावरून दूर दूर पर्यंत म्युझिकशी संबंध आहे असं वाटलं तरी त्याच्यावरच पोट चालत असलेला आणि अजय देवगण सारखं दिसत असा एखादा कोणीतरी वर मिळायला पाहिजे अशी जाहिरात द्यावा त्यान बाय ना या काय अपेक्षा आहेत बघा वसाडीच्या अपेक्षा बघा काय ग तो श्याम बांगर तुझ्या मनात आहे ना नाही तसं नाही खरं काय ते सांग तू जा पळून त्याच्या बरोबर हा? तू त्याच्या बरोबर पळून जा मी आणि? तुझा फोटो बघ पेपर मध्ये छापतो का नाही जळतात माझ्यावर, नंतर ही बाई पळून गेली ते तुमचं आहे ना कुत्रे लेग पीस धर त्याच्यामध्ये छापा बघ. वृत्त सविस्तर त्याच्या छापा हिचा फोटो कुत्र लेग पीस धर काय कुत्र्याने तुमचा लेग पीस धरला पाहिजे मी तर म्हणतो तुमची डबल रोटी चावली पाहिजे त्याने बोलताय काय बाई तुम्ही पण मुळात आहे ना असं पेपर मध्ये फोटो आला पाहिजे असं काय मोठं केलंय तुम्ही हा मोठं काय केलं बोलताय काय मग नेत्यांचे फोटो कशात छापतास त्यांनी असं काय मोठं काम करून ठेवलंय एकदा तुम्ही आमच्या एरियात येऊन बघा अरे मी कशाला येऊ काय एरिया उचलून आणू तुमच्या घरात अरे तसं नाही हो मग? माझा काय संबंध आहे हो संबंध काय म्हणजे पत्रकारात ना तुम्ही हो लोकशाहीचा चौथा खांब आहात ना तुम्ही हो मग व्यवस्थेला धारेवर धरणं तुमचं काम नाही लोकांच्या समाजाच्या प्रश्नांशी तुमचं काम नाही ते महत्वाचं नाही तुमच्यासाठी. अरे तुम्ही बायना भाषण झाड्या 2च मिनिटांपूर्वी संपादकला संपादक करून विनोदाच्या खांबावर तंगडीवर केली ना तू आणि आता लगेच लोकशाहीचं चौथं कॉम्बेंट पत्रकार आहे असं मोठ्या मोठ्या गप्पा मारतो अरे मुळात बऱ्याचदा फ्रंट पेजवर जे फोटो असतात ना ते पैसे देऊन छापलेले असतात काय सांगतास काय हो, हो. पैसे देऊन छापतात हो. मग तो ट्रम्प का कोण आता तुमका पैसे देता अरे नाही नाही अरे ते मोठे माणसं आहे त्यांच्या बातम्या होतात ते कशाला पैसे देतील आई बघितलं काय मोठ्या लोकांचं कौतुक आहे बरोबर त्यांना परक्या लोकांचं कौतुक आहे हं? त्यांचे मोठे मोठे फोटो कलरफुल लावतील अरे बाप. आणि आपल्या लोकांचे प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव यांचे फोटो चौथ्या पानावर कोपऱ्यात असे छोटे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये छापतात ती नाटकाची ऍड असते रे ऍड असते नाटकाची ती ते नाटकं करतात ना म्हणून त्यांचा फोटो असा आतल्या पानात ते असतं नाटकाचं पान त्याच्यावर छापला जातो अच्छा ते नाटक करतात म्हणून फोटो छापतात हो तुम्ही एक काम करा म्हणजे ते हे अशी काहीतरी जाहिरात आपण देऊ शकतो बुवा की अशी जाहिरात दिली तर लोक तुम्हाला पैसे देतील असं काही तुमच्याकडे असेल तर त्याची जाहिरात देतो म्हणजे आम्ही अशी जाहिरात दिली तर आम्हाला लोक पैसे देतील हा म्हणजे काहीतरी असेल तर नक्की हो जरा माझ्याकडे बघा काय बघा जरा नीट असा निरकून बघा माका हा. माझ्याकडे बघा असा असा सडसडीत बांध्याचा तुकतुकीत कांती दिसते तुम्हाला मेंटेन आहे तर मेंटेन म्हणजे काय किती मेंटेन केलंय तर मी काय आहे लोकांना हे सगळं सांगू शकतो म्हणजे मी स्वतः कसं मेंटेन केलंय अशी जाहिरात तुम्ही छापा म्हणजे लोक मला पैसे देतील तुला टोले देतील लोक टोले पैसे ना अरे जगातला कुठला पण माणूस कुठल्याही परिस्थितीत असेल तरी तो तुझ्यापेक्षा चांगला दिसतो इतकं गंध मंद मुसड आहे तुझं तुला
बघितल्या नीट गाणगान शिव्या द्याव्या वाटतात असं तोंड तुझं. परव्याची तीच लायकी आहे परव्याची तीच ए, लायकी वासाड्या त्या टकल्यासमोर माझी लायकी काढतो घाबरतो काय? आता तो लायकी नाही टकल्यासमोर काढला ओ खबर माझ्या ऑफिस मध्ये आले मग काय? जाहिरात द्यायची द्या नाही तर निघा तुम्ही. नाही नाही निघा, out. जाऊ दे चिडू नका आम्हाला खरं जाहिरात द्यायची आहे आमचा फोटो आला पाहिजे आम्हाला फेमस व्हायचा आहे ना फेमस व्हायचे. मी काय म्हणतो ते त्या दिवशी ना ते चड्डी बनियन गँगचा फोटो बघितला तुमच्या पेपरात हा. ते तुम्ही जाहिरात दिली होती काय हो ती जाहिरात कशी असेल ती बातमी होती बातमी. अच्छा बातमी होती हो. या गुन्हेगारीच्या बातम्या आहेत म्हणजे डाका टाकला चोरी केली तर त्याची बातमी होती ती. अच्छा मग तुम्ही माझी बातमी द्या. मी चोरी करते. चोरी करता मी लोकांचा चित्त चोरते ना. काय तर परत बोल लोकांचा चित्त चोरताय. आली मोठी चित्त चोरणारी हिला बिना मेकअपची बघितली ना की अंगावर पित्त चढता मोठी चित्त चोरणारी घबराव हो माझ्या औषध काय बोलताना साऊंड होतोय आ अजय खूप सुंदर आहे हो? मला सगळे बोलतात की तू तुझ्या आईवर गेलाय म्हणून. वासाड्या तू आईवर नाही तू राईवर गेला आई. असू दे नाही झालं तर नाही झालं तू राईवर गेला राईवर माहितीये काली मिरी आणि ती मिरी असते नाही काय मोहरी असते ती, हा, मोहरी. मोहरी आणि मिरी यातली जी असते ना राई ती आहेस तू वासाड्या तुला सांग तुला बघितलं ना की तुला ना फोडणी द्यावासा वाटतो काय तर फोडणीला द्यायच्या माझ्या पोराक फोडणीक देतात. येतोय. गप्पा बसा. हा. वाटेल ते मी ऐकून घ्यायचंय नाही. हा. दादा एक काम करा ह्यांचा नाही माझा नाही निदान माझ्या दत्तूचा तरी फोटो छापा ना. का बरं या टेम्प्याने असे काय झेंडे काढलेले आहेत तो पहिला आलाय का हो मी पहिला आलोय म्हणजे यांचा मी पहिलाच आहे ना. अरे शब्द पकड्या पहिला म्हणजे 10वीत वगैरे पहिला आलाय का तू. नाही हा पहिली धावा आलेला आहे का पहिली 10च पोरं होती हा पहिली धावा खालून पहिला आहे हा. मग देखा पण नाही हे बघा अशी काही बातमी होऊ शकत नाही. काही तुम्ही सामाजिक कार्य केलं असेल हा. कोणाची मदत केली असेल तर होऊ शकते बातमी बस. नाही, सामाजिक काय आम्हाला अजून आठवत नाही आम्ही काही केलेलं नाही पण आम्ही मदत खूप लोकांना केली हो लय केली. मदत मग ते सांगा ना. आम्ही दानशूर लोक भंकस देवाच्या पण दानशूर पण आमच्याकडे दानशूर कोण नाही वा. हा. आम्ही कावलेला एकदा मदत केली होती त्याची बातमी छापाल कावळ्याला काय मदत केली. काय झालं मच्छी मार्केटमध्ये नेहमी कावला येतो हं. मच्छी घेण्यासाठी असं. आता काय होतं त्याला ती मच्छी सापडत नाही हं. पण ऑलरेडी ना आम्ही मच्छी चोरलेली असते तो आमच्याकडे येतो त्याला आम्ही मच्छी देत आहोत बर पण तो एक नंबरचा स्वाभिमानी हा स्वाभिमानी. हा तुम्हाला सांगतो कोणाच्या घरात जर कोण मच्छी तलत असल तो खिडकीतनं जातो ती मच्छी घेतो फ्राय मच्छी आणि आम्हाला आणून देतो असं आमचं त्याचं डील ठरलेलं आहे का नाही नल्ले तुम्ही नल्ले एक नंबरचे नल्ले नल्ले नल्ले. कुत्रा बिस्किट चोरतो ते तुम्हाला देतो. कावळा फ्राय फिश चोरतो ते तुम्हाला देतो. तुम्ही आहे ना पॅरासाईट आहे पॅरासाईट. कोणाव आम्ही पॅरासाईट. बापरे आपण पॅरासाईड आहोत अरे वा. आपण पॅरासाईड आहोत काहीची गोष्ट नाही आहे आम्ही अरे म्हणजे परजीवी दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. हा? काही कर्तृत्व नाही तुमच्यात काही कला नाही काहीच नाही लाज पण नाही तुमच्यात. निघा तुम्ही. ओ, लय बोललास हा, लय बोललास. मी ऐकून घ्यायचं नाही आमची मोरे फॅमिली. हा कला नाही काय बोलतास. माझ्या दत्तूत लय मोठी कला. नाही. पुढे जाऊन तो ऑर्केस्ट्रा काढतो आणि एक एक काय वाद्य वाजवता माहितीये. वाद्य वाजवतो. मग कुठलं वाद्य वाजवतो. बगली पायपर. बगली पायपर हे कुठलं वाद्य आहे? अरे मोठं काय वाजवतो माहिती आहे हा. हा तो बगली पायपर वाजवतो त्याच्यावर ही काय डान्स करते असं का? हा बघण्यासारखा एक नंबर. हो आणि तुम्ही काय करता. ही पैसे गोळा करतो मला काम हा, आमचा कार्यक्रमच आहे ना ए दत्तू यांना करून दाखव चल अरे नको ना. या इकडे या. अरे काय बघा. घेऊ? हा, व्यवस्थित नाच ग बगली पायपर. हा. बरोबर हा, हा. पैसे द्या पैसे द्या पैसे द्या पैसे द्या हे मस्त मस्त हे उतरा पैसे द्या चुप राहा रे, पैसे चुप राहा. पैसे- पैसे तरी नीट माग. पैसे द्या पैसे कुठली भीक मागायची स्टाईल रे. नाही म्हण तरी माग. काय? याच्यात कुठे कला आहे. किडे किडे कला ही कुठं ती डोंबल्याची कला. आहे कला आहे. आई तर हाय. माझ्या ते कला. कसली काला ए माणसाचा हेलिकॉप्टर बनवतो. हेलिकॉप्टर. बापरे इथे भलतीच कला. एकदा वाका पण फिरवा ना. काका काय बोलताय. वा 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 मोरे फॅमिली नेहमीप्रमाणे एकदम साबक परफॉर्मन्स. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाद दा.
धमाल. नेहमीप्रमाणे दणक्यात मोरे फॅमिलीचं स्किट झालं. बऱ्याच दिवसांनी झालं, पण त्याच एनर्जीनी, त्याच उत्साहाने. दत्तू मस्त, मजा आली. बगली पायपर तुझा आवडला मला. श्याम्या, यू स्टोल द शो. आउटस्टँडिंग एनर्जी होती. पहिली जी काही सामाजिक वाक्य त्या पद्धतीने जाणं गरजेचं होतं, ती त्याच पद्धतीने गेली. आणि मग नेहमीप्रमाणे मोरे फॅमिली आल्यानंतर जसा ग्राफ असतो तो त्याच पद्धतीने गेला. पण तू आज काहीतरी विलक्षण आणि मॅजिकल परफॉर्म केलंस. मजा आली श्याम. थँक्यू. वंडरफुल. वा वा. सई. धमाल परफॉर्मन्स. मला एक गोष्ट आवडते की काहीही जगात झालं तरी मोरे फॅमिलीचा कोर कधीच बदलत नाही. दे आर ऑलवेज ट्रू टू देअर कोर. आणि आज पण त्याची प्रचिती आली. फार मस्त. बगली पायपर काहीतरी नवीन ॲडिशन होती आणि रसिका त्याच्यावर तू जो डान्स केलास तो फार अमेझिंग होता. काय हास्यजत्रा फ्रेश. तर मोरे पण काय ताजा, काय ताजे. ब्रेकिंग उर्फ ताजा. ब्रेकिंग उर्फ ताजा. मला असं वाटतं की तुम्हाला जितके ॲडजेक्टिव्स लिहावेत तितके कमी आहेत, कारण तुम्ही ते इतके छान परिधान करता स्वतःवरती. त्याची आम्हाला खूप मजा येते ऑडियन्स म्हणून. दत्तू नेहमीप्रमाणे मस्त. श्याम दादा, मजा आली. आज तुम्ही काहीतरी वेगळं आणि विशेष परफॉर्म केलं. खूप कंट्रोल्ड आणि असा परफॉर्मन्स स्वतःच्या खिशामध्ये घातलात. आणि मला असं वाटतं की तुमचं आणि मोरेंची एक वेगळीच केमिस्ट्री आहे. मित्र म्हणून ती प्रत्येक स्किटमध्ये उतरते आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आणि मजा घेता येते, याचा आनंद आहे. मजा आली. वा वा वा. मंडळी, भाऊजींना त्रास देणारा मेहुणा आपण नेहमीच पाहिलाय, पण आज भाऊजींच्या अतरंगीपणामुळे वैतागलेला मेहुणा आपण पाहणार आहोत. बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. अरे सांडले. ए वने वने, आय किडे. आज बरे बाहेर पडले. वने मटार मध्ये किडे आहेत. तुम्ही का सोलताय मग ते? अगं आणायचीच ना भाजी बरी. भाजी बरी आहे, तुम्हाला सोलता येत नाहीयेत का? तुम्हाला नाही जमत तर का सोलत बसता तुम्ही? नका सोलू तुम्ही ते, सोडा. मी करते, इकडे द्या. नाही, मी करतो. मला मला नाही करता येत काही. काय 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 नाही येत टोमॅटो का? कापताना पण डोळ्यातून पाणी येतं तुमच्या. उगाच आपलं काय येतं ते काय येतं का? नाही माहितीये मला. मला येत आहे पण ते. कशाला मग बोलायचं? पण थँक्यू, ह्याच्यासाठी थँक्यू. कधीपासून हवी होती मला ही इस्त्री. ती जुनी इस्त्री खराब झाल्यावरती सगळे कपडे इस्त्रीवाल्याकडे द्यायला लागायचे. मग त्याचं बिल बघून मला असं वाटायचं की ती भसाभस पैसे उधळतोय आपण. बरोबर, हे आलं होतं माझ्या लक्षात. पण मी थांबलो होतो सेलसाठी. म्हणजे कसं जरा अजून स्वस्त मिळेल इस्त्री म्हणून. आणि तू कशाला टेन्शन घेतेस इस्त्रीचं वगैरे? हा? आपण मस्त कपडे घडी करायचे, गादी खाली ठेवायचे आणि तू त्याच्यावर झोपायचास. काय कपड्यांची विषाद मरगळ्याची कडक, एकदम सकाळी एकदम फ्रेश ताजी ताजी इस्त्री, कडक कडक इस्त्री. हो? आजपासून बाहेर झोपते मग. नाही म्हणजे गुंजी गो माझी मस्करी केली. हा असू दे, घ्या ते करा. अरे देवा. हा, ही का फोन करते? हॅलो. हॅलो दादा. हा, बोल दादा दादा, आम्ही घरी येतोय. इथे एरियामध्ये आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं. अगं कशाला येतेस? दादा, मी कारण आधीच सांगितलं, तू रिॲक्ट लेट होतोयस. नाही आले आले दादा, आलोच आम्ही. थांब जरा. आम्ही दोघं येत आहे की काय? हॅलो ऐक, मी नाहीये, मी गेलो, मी इकडे आहे, सौदी अरेबियाला आहे आता. हॅलो हॅलो. काय झालं? म्हणे काय माझी बहीण ईशा हा. आणि तिचा नवरा काय दोघं आत्ता आपल्या घरी येत आहेत. काय? ते दोघं इथे येतात? दोघं आत्ता येत आहेत. अरे, लपवा लपवा लपवा. काय लपवतोय ना? मला लपवताय? नाही. तुम्हाला याच्यात लपवू आणि जादू करून अशी पाडू तुम्हाला खाली? काय तुम्ही सामान लपवू? सामान लपवा. हे उचला लवकर. बापरे. हे बघ आता हे आलो आलो. अयो आले, हे आले. हे लपव हे लपव हे लपव हे लपव. खाऊन संपवणार आहात का? लपवा ना. कशात तुम्ही खाली? हे घे आलो आलो. अहो दादा. अगं तायडे, कसा आहेस दादा? मी आत्ता बरा होतो तू यायच्या आधीपर्यंत. कसा आहेस
आहेस रे? ये अरे वहिनी बस. माझी लाडकी अरे. वहिनी गो वहिनी ये बस. नाही बस तू बस मी बसतच अगं, नाही, अगं, बस. बस तू, मी बसतच असते तू बस इथे भाऊजी भाऊजी काय आलं भाऊजी बसा बसा अगं तायडे काय काय? मला म्हणालीस एरियात आहे लगेच आलीस घरी अरे इथे खाली जिन्यातच होतो. पण मग हे फोन कशाला करायचास ना येणारच ए, होते दादा मला फोन न केल्याशिवाय यायला अजिबात आवडत नाही. तुला तर यायलाच नाही आवडलं पाहिजे दादा सतत कॉमेडी करतो. तू पण कर कधीतरी एवढे पाया पडतो हा नाही असू द्या भाऊजी, काय करताय अहो ठीक ताई आहे. पाया नाही नको ठीक आहे राहू दे राहू दे दादा. ताई पाया नको राहू दे. ताई पाया पडतो ताई पाया पडतो ताई अगं हे बघ काय सरप्राईज सरप्राईज माझ्यासाठी सरप्राईज. ताई काय पद्धत आहे सरप्राईज द्यायची तुम्हाला माहितीये मी आल्याला पाया पडणं तर हे कराल सरप्राईज माझ्यासाठी सरप्राईज. पाहिलंस तूच बोलत होतीस दादा विसरला यावी रक्षाबंधनचं गिफ्ट माझा दादा विसर बोळा माझा दादा बावळट माझा दादा मूर्ख पण त्याने लक्षात ठेवून महागातलं गिफ्ट आणलं. नाही हा काय झालं रडायला आई काय झालं सॉरी काय झालंय काय एकदम आईची आठवण आली. तरी तुम्हाला म्हंटल होतं केस कापून या ए ए आईला माझ्या आईला मिशी होती का मिशी होती या केसांमुळे आठवणार आहे का तिला मी आईसारखा काय काय आईला माझ्या मनातलं नेहमी कळायचं आणि आई नंतर फक्त दादा. मला सगळं कळतं माझ्या मनातलं. काय रे मला इस्त्रीच हवी आहे तुला कसं कळलं? हो, त्याला कळतं तुम्ही बघा ना इस्त्री बघा ओपन करून बघा तुम्ही तिला सांगा आत्ताच्या आत्ता नाही म्हणून सांगा माझी इस्त्री आहे. यांच्या समोर ना कपडे वाळत घालायची पण सोय नाही. तुमचा तो भाऊजी तुमची चड्डी बघितली तरी घेऊन जातो. तुम्ही सांगा, मला माझी इस्त्री ओय, भाऊजी भाऊजी अरे वा काय 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 भाऊजी काय रे दादा आ? असं दादा करतो दादा भाऊजी काय भाऊजी पण मेवणे भाऊजी काय खरंच सांगतो हा भाऊजी इतके दिवस घरात इस्त्री नव्हती हो. आमचं असं स्वप्न होतं घरात इस्त्री कधी येणार इस्त्री इतकी जुनी झाली ना तुमची बहीण इस्त्री करताना हाताला चटके बसायचो हो तिच्या. मग अजून काय होणार आहे मग चटकेच बसतात इस्त्री चटके बघ मेवणे हा मी माझ्या घरात आज स्वप्न आणलंय सुख हे खरं तर मी माझ्या घरात आणलं होतं सू हा दादा पण ते आम्ही घेऊन जावं म्हणून आणलंस ना. असं आहे माझा दादा. थँक्यू दादा. हा. वहिनी थँक्यू मी कधीच हे गिफ्ट विसरणार नाही. काय करू ग तुझं मी वहिनी. लपव मी विसरायलाच नको. आपण विसरायला नको. मी ना लिहून ठेवते त्याच्यावर दादा वहिनीकडून भेट आहे. पेन आहे का इथे? मिळालं हो. मिळाला भाऊजी मिळाला भाऊजी पेन मिळाला दो वहिनीकडून काय केलंस तू ताई काय केलंस प्रिय दादा वहिनीकडून सरप्राईज कसं लिहिलंस ते भांड्यांच्या दुकानात कामाला होतीस का दादा सतत कॉमेडी कसं करतो बघ. या बॉलपेन पेन नाही पाहिलं या माणसाने आयुष्यात असा करतो तुम्ही सांगा ना मला माझी इस्त्री पाहिजे म्हणजे मला पाहिजे माझी इस्त्री तुम्ही म्हणत थांब जरा, थांब. ताई येते माझी थांब हे बघ भाऊजी का हो मेवणे चहा पाणी घेऊन जा बसा अरे कुठे आता चहा पाणी असे 2 तासानंतर तुम्ही जेवायला देणारच आधी उगाच चहा पाणी घ्या बिस्किट घ्या फाफडा जिलेबी घ्या समोसे घ्या तुला काय होगा ढोकळा खमण कशाला ते जेवायचं हे बघ आता किती जबरदस्ती करताय अहो नको अरे मी नाही जेवणार अरे ऐकतच नाही माणूस वाईट वाटेल दादाला जाऊ द्या ना. अहो मेवणे नको ना असं काय कर नाही प्लीज मला जबरदस्ती करू नका आम्ही नाही जेवून जाणार अगं ईशा काय खाऊया का खाऊया अहो, ठीक तू आहे. काय बोलतेस तू तर अहो वहिनी थांबा तुम्ही तरी थांबा आता काय करता तुम्ही पण किती जबरदस्ती कर मला नका हा गोंधळ सहन होत नाही मला प्लीज ओके आम्ही जेवून जातो ठीक आहे ओके फाईन
जाऊया बाबा. जेवून जाऊया. भाऊजी भाऊजी समूह गायनात एकटेच गायतात का हो? नाही नाही काय आहे भाऊजी जेवणाचा तसा बेत आखला नाही काय तुम्ही अगदीच 5-10 बिल्डिंग सोडून राहता तर मग आम्हाला लक्षात नाही आलं आम्हाला वाटलं पटकन याल 10 मिनिटं आणि मेवणे जातोय जेवून प्लीज नका तर किती बोलाल मी म्हटलं ना ए ईशा बघ बाई बाबा समजून जा. ठीक आहे जेवायला खूप वेळ आहे आता तुम्ही नाही म्हणू नका त्यांना आग्रहाने आपलं तोंड गोड करायचं असेल आल्या आल्या तर तुम्ही लगेच नाही नाही वहिनी नाही थांबा म्हणू लगेच नका. कुठे उठताय अहो, गोड आणायला उठताय कुठे थांबा वहिनी अहो नकोय गोड थांब अरे गोड बापरे नाही खात हे पण आता ठीक आहे हो देतायत तर खा ना थांबा आता, लगेच जाऊ नका बरं सांग चल जाऊ दे, चल काय आहे गोड आपल्याकडे तुरटी आहे. पेठा पेठा आग्र्याचा पेठा ते तिला तुरटी सारखा वाटतो तो पेठा अहो ठीक आहे गुलाबजाम आवडतात तिला लगेच गुलाबजाम किती हट्ट पुरवाल हो असं सगळं करते वहिनी माझ्यासाठी एवढा हट्ट पुरवाल ठीक आहे जा गुलाबजाम आण चल हो हा हा आणते हा अगं राहू दे वहिनी कशा नाही आणतेच आता हा आणते गुलाबजाम आण वने वने खूप खूप 2 आण हा जा. आणते हा गुलाबजाम लगेचच आले मग तुम्ही कमालात हो. आई तुम्ही एवढं करताना मी खरंच तुमच्या पाया पडलं पाहिजे हो, अगं हे ते- पाहिलंस का अय्या, हे बघ हे किती मऊ आहे हे बघ आई नवीन का रे दादा नाही, Soft आहे. 1.5 वर्ष झालं काश्मीरवर मी अरे अरे अहो अहो कचरा केवढं सॉफ्ट आहे अरे पाय. बापरे थांब थांब एवढं नाहीच कसं आहे ते. वाटतं बघू थांब हा छान आई गो दादा थांब ना रे नाही अगं कशाला अरे, अगं आई. अगं तायडे बघा हो, मऊ आहे. याच्यावर काय छान झोप लागत असेल ना लागते चांगली हा झोप. नाही तर आमच्याकडे चटई आहे ना दादा दरवेळेला असं केलं की 2 काड्या पडतात खरंय, खरंय. मला ना असं वाटतं ह्याच्यावर ना नाही पण अगं खूप मस्त ते त्याच्यात तू असं झोपली ऍक्च्युली तायडे झोपली भाऊजी ती उठवा तिला तायडे काय झालं? भाऊजी रडायला काय झालंय आता काय झालं तू भाऊजी एवढे लग्नानंतर इतका गाढ झोपलेलं मी पहिल्यांदा बघतो ईशाला शपथ म्हणजे इतके असं वाटतंय ना याच गालीच्यात ईशाला गुंडाळावं आणि घरी घेऊ उठा 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 चला काय झाली उठा ताई उठ ताई उठ मला झोप लागली होती हो. हे किती छान आहे मला लगेच झोप लाग हे माझ्यासाठीच बनलंय असं वाटतंय हो आला ना विचार मनात नाही विचार मनात आला की नाही तुला काय वाटतं दादाच्या मनात विचार आला नसेल हा नाही नाही कसला विचार त्यांच्या मनात काही विचारच येत नाही त्यांना ते उजवं डावं करताना खायचं धुवायचं असं करून ते करतात ते नाही विचार येत आणि असं नसतं विचारांती विचारा असतो तो मला नाही कळणार ओके ईशा इकडे अहो ईशा इकडे काय नाही झालं नाही मला हे अजिबात मान्य नाहीये काय? अगं तो जबरदस्ती करतोय गालीच्या न्या म्हणून आपण लगेच नाही न्यायचा अहो पण मी पण नाहीच म्हणते ना तो देतोय तर मी काय करू माझी लायकी नाहीये मी गालीच्या विकत घेऊ शकत नाही तो किती फोर्स करेल गालीच्या घेऊन जा म्हणून लगेच घेऊन जायचा मी माझ्यावर चिडू नका उगाच काय देतोय मी आय एम सॉरी मला नाही न्यायचं मी खूप त्याच्या वस्तू त्याने प्रेमाने दिल्यात आता यापुढे नाही नाही मला वाईट वाटेल घ्या म्हणतोय तर ईशा, मी घ्या ना. घटस्फोट देईन ना तुला ह्या कारणासाठी आधीच दादा, सांगतोय. तुम्ही अरे, मला घटस्फोट देईन म्हणताय माझ्या माहेरच्या प्रेमाचा मला किती त्रास होतो ह्याचा नाही विचार करत तुम्ही. ओके असं नक्की नाही. ओके मी नेतो नाही प्रेम नेतो मी फाईन नेतो अहो दादा नाही द्यायचं, दादा, नको, नको, हरकत नको, नाही, नको, दादा. सोडत ना ना वहिनी इतका फोर्स करताय ना तुम्ही वहिनी, नाही करत. हरकत नाही हरकत नाही इतकं चालणार असेल ना ओके पण मी तुम्हाला सांगतोय मी हा गालीच्या अजिबात आनंदाने नेत नाहीये कळलं तुम्हाला अजिबात मी सुखासुखी नेत नाहीये तुम्ही कितीही फोर्स कराल हो पण तो फोर्सचा उपयोग झाला पाहिजे ना त्याचं काय कराल तुम्ही चाललंय काय साडीच्या दुकानात साडी नेसवालाय काय चाललंय नीट घडी करता येत नाही का तुम्हाला वनी काढून दे घडी हो मी नाही, मी नाही, खडक लगेच जा- हे बघा झाले ऐका ना मला काश्मीरवरून आणला होता मी बोलू ना काहीतरी तुम्ही बोल- असं बोलू. नाही पण आज खरी रक्षाबंधन झाल्यासारखं वाटतं ना ईशा? हो बापरे बोला ना काहीतरी. ऐका ना तोंड गोड करायचंय ना तुम्हाला तर करा आता ठीक आहे गुलाबजाम आणला होतास ना तू आहे, देते. हे बघा गुलाबजाम हे- अय्या चमचावाटी नाही, चमचावाटी नाही 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 चमचावाटी घरात नाही ताटावाट्या नाही आम्ही किचन कट्ट्यावरतीच सगळं टाकून जेवतो आमच्याकडे नाही ताटा आपण वाट्या मेवणे खरं सांगतो हा. कोणीतरी म्हणून गेलंय
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याचं घेत जावं. काही बोलता उगाच आपलं देणार आहेत. खरातांचं घर हे त्यांनी सांगितलं इथेच राहतात. नाही इथे दुधी पोपळा राहतो. बाहेर जा तुम्ही, पलीकडे जा प्लीज, पलीकडे जा. एक मिनिट वहिनी, काय आहे बघू. दादा तुझंच नाव आहे आणि काय आहे आतमध्ये. दादा काय? तू यांच्यासाठी मोबाईल फोन गिफ्ट म्हणून मागवला. नाही तुम्ही कुठे. दादा इथं थांबा ना दादा. नाही नाही ह्याच्यावर माझं नाव आहे. हे माझं प्रसाद खांडेकर कुठे लिहिलंय याच्यावर. गिफ्ट आहे ना. मला माहिती आहे त्यांच्या डोळ्यात दिसतात भावना. मला माहिती आहे त्यांच्या डोळ्यात. मला आठवतं यांनी फोन केला होता बड्डेला. हॅपी बर्थडे केलं आणि मग लवकर भेटू असं म्हणाला होता दादा. हो आणि मला बोलले होते की वनिता मोबाईल मागूया असं बोलले होते हळूच. नाही बोललोच नाही. काय बोलतो वने मी काय करू. तो माझी बहीण आहे ग ती. नाही पण नाही बोलता येत मला. भाऊजी येत ते हे बास ना. पिशवी पण घरनं घेऊन आलेत ग ते. ती राहिली हातात. हे ईशा तुझा हो पर्स राहिली माझी. वहिनी येते. हा लाडकी मी आहे. हो दादा प्लीज प्लीज इतकं प्रेम करू नका. मला नाही सहन होत. मला हसू येतं माझ्या स्वतःवर. थकलोय मी आता. तुमचं प्रेम किती हे करून मला कळलं. तो भाऊजी तो असं नाही कोणीतरी म्हणून गेलंय देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याचं घेत जावं म्हणून बोललो. अरे हा मस्त. बाप रे काय हॉरिबल माणूस होती. अशी बहीण आणि असे भाऊजी नको ग बाई. पण त्यामुळेच खूप मजा आली. खूप धमाकेदार झाला परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. अफलातून सचिन मोटे आणि भूषण शेलारांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. फारच रंजक विषय होता आणि अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केला तुम्ही चौघांनी पण. काही क्षणी तर असं वाटलं की तुमच्या चौघांच्या घरी इंडिव्हिज्युअली जावं पशाचं कॅरेक्टर होऊन आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अप्रतिम रिॲक्शन्स आहेत त्या अशाच चोरून न्याव्यात. इतक्या विलक्षण रिॲक्शन्स होत्या काही काही चौघांच्याही आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. फारच मजा आली. ब्रिलियंट. सई एकदम खास परफॉर्मन्स होता भावा. मस्त, फार मजा आली. ईशा आणि तू दोघांनी फार अप्रतिम सादर केलं. ह्या दोन्ही कॅरेक्टर्समध्ये ना खूप तारेवरचं खूप थिन लाईन होती की ते ओव्हर ॲक्टिंग पण वाटता कामा नये. पण तुम्ही इतकं साटली केलं दोघांनी आणि खूप त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन होतं. त्यामुळे खूप खूप बघायला मजा आली. वने तुझ्या रिॲक्शन्स पण काही बघण्यासारख्या होत्या. तुझं जी धाकधूक होत होती आणि तुझं जे सँडविच झालं होतं पीपी फार मस्त. आय अग्री विथ हिम. ब्रिलियंट टीमवर्क. मजा आली. मंडळी या कलियुगामध्ये आपण कित्येक माणसांना आपली भूमिका बदलताना पाहतो. पण आज एक घरमालक भाडेकरूच्या भूमिकेमध्ये जाणार आहेत. चला बघूया या प्रवासात काय काय मजा येते. तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांना. किती झालं चाटलं. सगळे लोक भारी देतात पण हा भाज्या किती वेळा सांगितलं बसरानो साबणाचं पाणी. आज पाणी नाही अक्का साबणच टाकलाय. अरे बसरानो तुम्हाला माझी काही कंबर मोरायची आहे काय. कंबर माझ्यासाठी किती महत्वाची कळत नाही तुम्हाला. मला सकाळी व्यायाम करायचा असतो ना. कंबर येत नाही तुम्ही व्यायाम कसं करू. कमरेचं मरू ते हिच्या आलं. हे लोक भार का नाही देते फक्त. श्रमेश प्रथमेश वसरेनो श्रमेश प्रथमेश धर्मदगुडा. श्रमेश प्रथमेश धर्मदगुडा. मला खाली
हा? मालक आले. रमेश प्रथमेश वसरून आज भाड पाहिजे म्हणत दरवाजा उघडा. हा. रमेश प्रथमेश रमेश प्रथमेश. कोण आहे? मला काय कोण हवंय? रमेश प्रथमेश पाहिजे म्हणा. पुण्याला गेलेत. होय काय? अच्छा म्हणजे कधीपर्यंत येतील ते? काय सांगून नाही गेले? ओके ओके सॉरी डोंट डिस्टर्ब. हा निघा निघा. बरं आपण कोण बोलताय? आवाज. हा आवाज आवाज हा नवीन कॅरेक्टर माझ्यासाठी मला माहितच नाही आवाज कॅरेक्टर आवाज बोलताय म्हणजे वसरन तिकडं कोण नाही आतून कोणतरी बोलतंय. वसरन दरवाजा उघडा नाही तर मी दरवाजा फोडणार. दरवाजा फोडणार म्हणजे फोडणार. दरवाजा उघडा झाला. अरे खरेच पुण्याला गेले ते. नमस्कार. मला तुम्ही इकडे ये. वाच, वाच. अरे चल काय फाटू करे काय झालं मला मागच्या टायमाला पण तुम्ही मला असंच फसवलं. 6 महिन्याचं भाडं तुम्ही मला दिलं नाही. भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे मला. मालक एवढं काय झालं चिडायला? देतो हा? तुमचं. एवढं काय झालं चिडायला? अरे वसरनं तुम्ही भाडं नाही देत तर माझी बायको मला जाम त्रास देते. माझं हाल करते. मला जेवायला देत नाही. ती मला जिन्याखाली झोपायला लावते माहितीये का? अरे जिन्याखाली झोपायचा प्रॉब्लेम नाही रे. मी बिंदास झोपू शकतो. आय एम द मर्द. मी झोपू शकतो. ते काय ना मला भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे. भाडं पाहिजे वसरनं. तुम्ही 6 महिने मला भाडं देत नाही. तुम्ही 6 महिने भाडं देत नाही. ती मला त्रास देते. जेवायला देत नाही वसरनं. तिने जर मला घरातून बाहेर काढला तर मग मी कुठे जाऊ कुठे राहू? इथे राहा. इथे हा म्हणजे मालक तुमच्या बायकोने तुम्हाला घरातून बाहेर काढलं हा. तर तुम्ही आमच्याकडे राहा पोट भाडे करू म्हणून. हे येराय करे तू वसाऱ्या. माझ्याच घरामध्ये मी पोटभाडे करू म्हणून राहू इकडे. तुम्हाला नाही समजलं? नाही अजिबात नाही समजलं? मी कसं समजणं बसाऱ्या? या इकडे गंडवतो या. हा? समजवतो या समजवतो या. कांदार फोरीला समजवतो. साऊंड मला इथपर्यंत आलाय. हा या घराचे खरे मालक कोण आहेत? ऑब्विसली आय एम द हिअर. मस्त इंग्रजी बोलू शकताय तुम्ही. पण 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत झालंय? तुमच्या सोबत झाले. बरोबर. म्हणजे असे मालक तुम्ही आहात, हा. तसे मालक आम्ही आहोत. अशाने तसे तसे पण मीच मालक आहे कसं पण असलं तरी. अशाने तसं का सांगतो वसाऱ्या? नाही नाही मालक हा. तुम्हाला कळत नाहीये. काय? तो तुमचाच फायद्याचा सांगतोय. म्हणजे काय तिथं कळू दे मला. सांगतो. हे बघा मालक अरुण कदम आणि पोट भाडे करू पण अरुण कदम. तुम्ही 2-2. मज्जा मज्जा झालं मी 2-2. मी 2-2 म्हणजे मी अरुण कदम घर मालक पोट भारी पण नाही रे बसरे गोंधळ होईल का? 2-2 अरुण कदम गडबड होईल ना. कन्फ्युजन मनाच होईल बसर. लोकांचं जाऊ दे मनात कन्फ्युजन होईल. 2-2 अरुण कदम कसं पाम्या हा, याला म्हणतात अनुभव. अनुभव. आपली गोची केली. बरोबर. पुढे काहीतरी सुचवलं लागेल. हा, म्हणजे ऍक्च्युली माझं नाव अरुण कदम किलर आहे. बरं. दुसरा बदला पाहिजे ना. दुसरा कोण? हा. मालक अरुण कदम हा. पोट भाडे करू अलेक्झांडर. 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 हा अरुण कदम पण तुम्हीच आणि अलेक्झांडर पण तुम्हीच. 2-2. मज्जा मज्जा ऐकलं म्हणजे अरुण कदम मी अलेक्झांडर एक मिनिट पण अलेक्झांडर मिनी वाटतंय. तुम्हीच वाटताय. म्हणजे मी अरुण कदम मालक आणि दुसरा आहे तो अलेक्झांडर मालक. मालक आता आपलं ठरलेलं आहे. हा. मालक अरुण कदम पोट भाडे करू अलेक्झांडर. अरे. अरुण कदम सारखं चालून दाखवा. अरुण कदम. आता अलेक्झांडर. अलेक्झांडर. ओ येस येस. अलेक्झांडर बोलेल कसा? पोट पिकडी मला थोडे 2 शॉटिंग कान भरभरून बापरे. किती म्हणजे अलेक्झांडर म्हणजे बापरे. साक्षात समोर अपरिचित बघितला.
चालेल, आता आपलं ठरलेलं आहे हे आता पोट आपल्याला भाडे करूया. पहिलं सावर अलेक्झांडर पहिल्यांदा आलाय रूम मध्ये बरोबर ना बरोबर. मग अलेक्झांडरला रूम पण दाखवायला पाहिजे अरे म्हणजे काय असं काय करता या मी दाखवतो चालेल? पण एक मिनिट हा माझंच घर तुम्ही मला दाखवणार आता कोण आहात तुम्ही अलेक्झांडर मग अरुण कदम मालकाला घर माहिती अलेक्झांडरला हे घर माहित हे नाही नवीन आहे ना जरा गणपत होणार मला जमतंय ना अरुण कदम चालून दाखवा म्हणजे आहे. आता अलेक्झांडर हो या येस 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 हे लक्षात ठेवा हा अलेक्झांडर हे विसरायच्या आत मी तुम्हाला लगेच रूम दाखवून हा, लगेच, घेतो लगेच. आतमध्ये या आतमध्ये या हा आपला हॉल ते बाथरूम संपलं संपला अमृत संपलं कसं वाचाऱ्या अमृत कसं अरे घर संपलं हे काय फालतूगिरी आहे? ए रमेश हे माझ्या रूमला नाव ठेवत असतील ना ह्याला बाहेर घेऊन जा हे असले 100 अलेक्झांडर चला निघा हॅलो हॅलो त्याला सांग हा डायरेक्ट तो म्हणले दम देत होतो मी बोलताय पण तसे कसं? तुम्हाला जिन्याखाली झोपायचंय का नाही 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 आज काय घरात पाहिजे ना मग ते मालकाला भडकवू नका ना सॉरी 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 बोला त्याच्याशी प्रेमाने एक्सक्यूज मी हे मग ते घर आहे तुमचे अरुण कदम म्हणून अलेक्झांडर म्हणून बोला एक्सक्यूज मी म्हणे तुमच्या घरी आवडले दिस इज माय हो मी करीन व्हॉट इज बस झालं बस झालं बस झालं. संपेल पटकन संपेल अलेक्झांडर संपवू नका तर हा, काय म्हणतो? आता तुम्हाला घर आवडलंय घर आवडले तुम्ही ते बऱ्यापैकी सांगितलं सगळं मग आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायला काय हरकत नाहीये कॉन्ट्रॅक्ट पण त्याच्या आधी डिपॉझिटचे 25,000 लागतील 25,000 डिपॉझिट बचारून 25,000 हा माझ्याकडनं तुम्ही डिपॉझिट हा डिपॉझिट म्हणून डिपॉझिट म्हणून तुम्ही माझ्याकडनं 25,000 घेता वाचारून आणि तुमच्या टायमाला मी जेव्हा तुम्हाला घर दिलं तेव्हा तुम्ही डिपॉझिट म्हणा मला काय दिलं काय दिला एक समोसा आणि चायवर मला पटवलं बसायला माझ्याकडनं 25,000 घेता तुम्ही आता कोण आहात अलेक्झांडर मग तुम्हाला कसं माहिती अरुण कदम कडून आम्ही डिपॉझिट म्हणून त्यांना आम्ही समोसा आणि चाय दिलं ते ह्यांना सांगा ह्यांना जमत नाही उगाच ना 2 जबाबदारी देतो यार आपण मला हो तुम्ही इथून निघा चला माझ्या घरात नको तुम्ही ऍक्च्युली मला असं वाटतं म्हणजे की अलेक्झांडरला असं या. वाटतंय की दिला असेल बुवा आपण असं का तुम्ही त्याच्याकडनं घेत बस, मी सांगतो. असं बोलतोय मी काय होतंय 2 कॅरेक्टर एकत्र घुसतायत त्यामुळे सगळं बाहेर येतंय लक्षात घ्या आता अलेक्झांडर आहात तुम्ही हा तुम्ही मालक नाही आहेत हे लक्षात ठेवा मला की नाही हा अलेक्झांडर हा कळलं? आणि त्यांना सांग 25,000 मी त्यांनाच देणार ना आणि 25,000 टेन्शन कशाला घेताय सगळे पैसे हिंडून फिरून तुमच्याकडेच येणार आहेत काय बोलता म्हणजे मी अलेक्झांडर कडून पैसे घेणार आणि अरुण कदमला देणार मग हे बोलायचं ना मला आधी मला ही गोष्ट माहितच नाही थँक्यू थँक्यू हा 25,000 डिपॉझिट अरे वासरून आताच तिकडून भाडे घेतले ना रे ते तुम्हाला ती घरी गेले तर परत वांदे करते तुम्ही कमवताच आम्हाला देण्यासाठी ना रूम नको असेल तर तुम्ही जा चला अरे बापरे मोजत नाही मोजल्यावर कमी होतं नाही त्यांनी बरोबरच दिली असते आता डिपॉझिट झालेलं हा. आहे आता रूमचं भाडं हा रूमचं भाडं ह्या रूमचं भाडं महिन्याला 5,000 रुपये आहे 5,000 रुपये तुम्ही मला 2,000 देता आणि माझ्याकडनं 5,000 घेता ही काय फालतूगिरी आहे काय केलं आता तुम्ही काय केलंय कोण बोलले हे मालक बोला घरात कोण आलाय अलेक्झांडर मग मालक कसा बोलला हे तुका लावायला थांबू नका लक्षात ठेवायचं कॅरेक्टर शिफ्ट नाही करायचं अरे. आपलं अलेक्झांडर ठरलं गेलाय अरुण कदम मध्ये मध्ये कसा येतो एकदा अरुण कदम करा एकदा अरुण कदम करा आता अलेक्झांडर हा हा हे डोक्यात ठेवा हे डोक्यात ठेवायचं. नाही नाही तू बिचारे पैसे झाले की मग सगळी गडबड होते नाही हे बघा मी अलेक्झांडर कडून 5,000 घेणार आणि आमचे मालक अरुण कदम त्यांनाच देणार मग हे बोला ना तुम्ही जे आलं हे बोल की म्हण अरे लास्ट आहे रे एवढीच आहे संपेल आता काय घेऊन नाही जाणार रे घरी मी टेन्शन नका घेऊ आहेत ना 5,000 आहेत ना Yes, yes, yes. झालं मग आता कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही पोट भाडे करू म्हणून ह्या घरात येऊ शकता हा वा थँक्यू 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 वेलकम 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 अलेक्झांडर एक नंबर वा थँक्यू थँक्यू आता तुम्ही या घरात आलेले आहात Yes. तर या घराचे काही नियम आहेत नियम क्रमांक 1 बाथरूम मधून ओल्या पायाने बाहेर यायचं नाही मग कसं यायचं वासाड्या आंघोळ केल्यावर ओलं पाय होणार ना असं कसं ओलं पायने बाहेर नाही यायचं असं कसं यायचं ना रे थांबा, एक काम करूया आपण आपण असं करूया या बसा काय करूया तुम्ही आंघोळ करताना पाय भिजवूच नका काही येणार की तू आंघोळ करताना पाय भिजणार नाही तर काय सगळं अंग भिजत नाही आले सगळं इकडे खाली पडलं काय करा आंघोळ करायला खाली बसाल ना असे तेव्हा खाली स्टूल घ्या आणि भिंतीला असं पाय ठेवा आणि मग हे घ्या म्हणजे हे भिजणार नाही पाणी इकडून इकडे जाईल झाले म्हणजे लक्ष नाही.
एक नंबर म्हणजे धुवायच्या पुसायची गरजच नाही त्याला. सुट्टा एकदम. एकदम थँक्यू थँक्यू. बरं आला हे म्हणा आधीच कळलं नाही. नियम क्रमांक 2. हा 2. तुम्ही पोट भाडे करू आहात तुम्ही तिकडे कोपऱ्यात झोपायचं. कसं व्हायचं रे नवरीच्या जागेत कसं मी झोपू आता? नसेल तर म्हणा रूम नाही द्यायची यांना मला. बघ त्याला भडकवू नका, तो पैसे घेतलेले परत देत नाही. अरे बापरे. ठीक आहे मी पोट भारी करून राहतो इकडे राहतो इकडे. हा तिकडे कोपऱ्यामध्ये. दुसरा नियम पटलाय तुम्हाला? हा ठीक. आता सगळ्यात महत्वाचा आणि तिसरा नियम. हा आपले मालक कोण आहेत? ऑब्विसली अरुण कदम. तो येडा आहे. येडा बोलतो यार. आता कोण ऐकतंय? अलेक्झांडर आहे. मग मारून का तुम्हाला भडकायचं काय गरजच नाही ना. नाही बरोबर आहे पण तरी सुद्धा तो येडा आहे. त्याला माहित नाही की आपण तुम्हाला पोट भाडे करू इथे ठेवलेलं आहे. तो आला रे आला की तुम्ही लपायचं. म्हणजे अरुण कदम आलं तर अलेक्झांडर लपणार. येस. इकडे अलेक्झांडर लपणार आणि अरुण कदम तिकडे असणार. येणार. पण तू एकच आहे ना रे तू कसं इकडे तिकडे जाणार. प्रॅक्टिस करायची ना आपण आत्ता करूया या इकडे. ओमे गंडव हा. मला सांग. जा तुम्ही अरुण कदम म्हणून या. हा. आमच्या नावाने ओरडत येतात ना तसे या लवकर. हा हा आता अरुण कदम आला. आता अलेक्झांडर इथे झोपलाय. झोपा लवकर. हा हा आता अलेक्झांडरने ऐकलं अरुण कदमचा आवाज ऐकला. हा अरे तो कोण आलाय बघा. हा आता उठा तो मालक आलाय काय. हा आता अलेक्झांडर उठणार ना. उठणार घाबरून उठा अलेक्झांडर. हा कुठे जा इथे जाणार खाली जाणार. सावकाश जा. हा आता अलेक्झांडर लपलाय. मालकापासून लपलाय. आता अरुण कदम आत येणार. बाहेर या. अरे पण तू बाजार बाहेर आहे ना आम्ही काय करू. अरे अरुण कदम आत येणार ना आता. अरे पण मालक बाहेर आहे मी काय करू. अहो तुम्हाला बाहेर यावं लागणार. हा सावकाश. लवकर. हा आता अरुण कदम आत येणार. त्याला बाहेर काढ. मला माहिती आहे तुम्ही कुणाला तरी तिकडे अलेक्झांडर म्हणून आणून ठेवलाय. त्याला बाहेर काढ. बरोबर आता अरुण कदम आत येणार. आले आला अरे मालक. अरे बापरे. थांब. तो अलेक्झांडरला बाहेर काढ बोलतो. काय करू. आता काय ना तुम्ही अजून आतमध्ये लपा. तुम्ही दिसताय. आता अरुण कदम आत येणार. तुम्हाला बाहेर जावं लागेल. या, बाहेर या. जा. सावकाश. बापरे. सावकाश. आता अरुण कदम बाहेर. ठीक आहे आता त्याला राहू दे मी नंतर बघतो त्याला. अरे या. आले. या, आत या. खाली जा. ठरलं अरुण कदमला कळत नाही अलेक्झांडर खाली लपलाय. अरे बापरे जाम भारी आहे. मजा आली ना. मजा आली. परत करूया. यार लागले बसायला मरीन आता मी. वेळ घ्या. त्यांना आधी मजा वाटली रे. हा. नाही जामच त्रास आहे. लय अडचण. आमचं कॅरेक्टर घेतलं ना आपण अलेक्झांडर. असं आहे. आणि अनिल घेतलं असं जमलं. अनिल. हा. कदमांनो नाही. अहो हा मुलीचा आवाज आहे. या. अरे माझी बायको आहे बसून ती आली. तुमची बायको कशी? अरे अच्छा काय करतोस. माझी बायको आहे ती. तुम्ही कोण आहात? अलेक्झांडर. मग अलेक्झांडरचं लग्नच नाही झालंय. उलट चालेल मग उलट त्या आल्या ना त्यांना तुम्ही रागाने 1-2 शब्द बोला. हा म्हणजे तुम्ही त्यांना काही पण बडबडू शकता. म्हणजे असं करू शकतो मी. अलेक्झांडर करू शकतो. अलेक्झांडर सिंगल आहे त्याच्यातच मजा आहे. अलेक्झांडर. बोल तुम्हाला लिंबू आणायला पाठवलं होतं इथं काय करता हो. तुम्ही मध्ये यायचं नाही. I am the not your navra. You get up. I am the Alexander. That is the sun can वाजवीन. कोण आहे तुम्ही? अलेक्झांडर. अलेक्झांडरला मारते अलेक्झांडरला. I am the Alexander. कोण आहे? अलेक्झांडर. ही अलेक्झांडरला मारते पण अरुण कदम त्या गाल चुरतोय. तुम्ही घरी चला मला दाखवते मी. घरी चला तुम्ही घरी वा. काय रे पोरांनो हे काय करत होते तिकडे. झालं मालकीन बाई तुम्ही आल्यापासून ना वेड्यासारखं वागत होते एकदम. म्हणजे आम्हाला म्हणाले की मी अलेक्झांडर झालोय मला जग जिंकायला जायचंय तलवार घ्यायला पैसे द्या. 25,000 घेतले आमच्याकडनं. 25,000 तलवार घ्यायला. अरे एक मिनिट तुम्हाला
25,000 नाहीत माझ्याकडे जाऊ दे, आहेत. 10,000 आहेत येथे 10,000 आहेत. ठीक आहे पहिल्यांदा मॅन घेऊया नंतर मग तलवार घेऊया. ऐका ना ऐका. मालकीन बाई हा, कुणाला सांगू नका नाही, नाही. प्लीज सांगू नका त्यांचं. सांगण्यासारखं नाहीच आहे का? एक विचारू काय हा. तुमची जॉ लाईन दिसायला लागली आहे सध्या काय करता काय नाही ते डाएट करते ना जरा कव काढायचे येते बाय माझं. श्रमेश आयुष्य सुंदर आहे हो फक्त घर मालकाचं नाव अरुण कदम पाहिजे वा 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 नेहमीप्रमाणे अरुणदाना तुम्ही फार भारी गंडवलत पण A1 झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. अरुणदादा तुमच्या एनर्जीला सलाम आहे आणि श्रमेश आणि प्रथमेश तुमच्या निर्लज्जपणाला एक चपराक आहे. मला असं वाटतं की हीच तुमच्या परफॉर्मन्सची पावती आहे. वनी अगदी थोड्या काळासाठी आली होती पण तिने पण खूप मजा आणली. मस्त. थँक्यू त्रिकूट. मंडळी आत्ता आपण इथे अनुभवणार आहोत एका व्यक्तीचा पहिला विमान प्रवास. तेव्हा तुम्ही सज्ज व्हा हास्य भरारी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप. थांबा 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 लेट मी गो फर्स्ट या येस सर. सर लयच भीती वाटते हो सर. पहिल्यांदाच प्लेनमध्ये प्रवास करतोय ना सर. ठीक आहे एवढं काही नाही लोक आहेत आजूबाजूला घाबरायचं काय नाही बसा बसा बसतो सर. सर तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा सर. बाजूलाच आहोत आपण मांडवकर बसा सर मी काय बोलतो आपण लयच पुढे बसलोय ना सर. नाही मागे कसं जरा मॉबमध्ये पब्लिकमध्ये बरं वाटत होतं. हे म्हणजे एकदमच लय असं हे आहे प्रायव्हेट आहे ना एकदम सर. मांडवकर दिस इज प्रीमियम इकॉनॉमी होय होय. चांगल्या सीट्स आहेत आणि आपण ज्या सीटवर आहोत तिथेच बसावं लागतं. बस आहे काही नाही, नाही. लोकल आहे का बसा सर ते बाजूचे काका आहेत ना त्यांच्यावर सांडामांडी करू काय? सीट बदलून घेऊ काय? अरे सांडा मांडी शीट नाही लोकल काय बोलताय तुम्ही. आणि मुळात अशा लोकांना प्लेन मध्ये काका वगैरे बोलू नका. जेंटलमॅन सर असं वागा. कुठे चाललोय आपण. दीप्ती वाईन्स. फिलिपाईन्स. कुठे चाललोय. दीप्ती वाईन्स. फिलिपाईन्स. दीप्ती वाईन्स वगैरे डोक्यातनं काढून टाका आता. हा हा हा. का नेतोय आम्ही तुम्हाला. का सर का? मांडवकर आमच्या कंपनी समोर एवढे प्लबिंगचे स्टॉल आहेत त्यात तुम्हाला का निवडलाय आम्ही. का का सर? तुम्ही ते टँक रिपेअर करता ना. हा हा मग? टँक करतो सर रिपेअर. आणि त्यात तुम्ही निष्णात आहात म्हणून नेतोय ना तुम्हाला. हा म्हणजे काय सर मी काय सर निष्णात ना हे आहात ना तुम्ही काय वरचे हुशार आहात तुम्ही. वन साइड बोला ना सर. हो ठीक आहात ना. वन साइड आहे सर. हळू बोला. अरे मग आता तुम्ही एवढे प्लंबिंगची कामं करता तुम्ही एवढे वर बीर चढत असता मग या हाईटची कसली भीती. भीती काय त्याचं टेन्शन नाही. भीती लय वर म्हणजे सर डेंजर वर चढलोय. मला सांगतो सर मागे 12 मजल्याची बिल्डिंग होती. हा ते मी वरून ना 12 मजल्यावर असा आणि 7व्या मजल्यावर आहे ना तिकडे पिंपळाचा असं झाड अडकला होता. मी सर हार्नेस न लावता असा बेलेटला असा अडकवून राप करणं खाली आलो. घोरपडीची पकड ना सर माझी. घोरपडीची पकड. खाली आलो सर पटकन. त्याची काही भीती नाही सर. उंच उंच बिंच मला काय ते भीती नाही सर. कळलं. सर हे लयच उंच आहे ना. 12 म्हणजे 12 असं लय लय 12 आहे ना सर. हे आपण वर जाणार ना एकदम.
कळलं कळलं आय नो की तुम्ही पहिल्यांदाच प्रवास करताय बट असं वागू नका, असं दाखवू नका. नाही नाही फ्रिक्वेंट फ्लायर आहे तसं वागा. काय कोण आहे मी सर? फ्रिक्वेंट रोजचा प्रवास आहे असं तुम्ही दाखवा. तुम्ही बसनी प्रवास करता, हा करतो करतो. मग रोज बसमध्ये कसे असतात तसंच थांबा. असं काही हे नाहीये. जय आईच्या एवढं नाही, एवढं नाही, एवढं नाही. एवढं नाही. मला फॉलो करा. मला फॉलो करा. मी कसं आहे फॉलो करा. पायावर पाय सर चिमटच. हळू ठेवा, हळू ठेवा. हात इथे ठेवा. हे करा. श्वास. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेंटलमॅन. मांडवकर. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जेंटलमॅन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेंटलमॅन. आय एम सो इट्स ओके सर. जेंटलमन काय बोलताय? तुम्हीच बोलत ना कोण आलं तर सर. मांडवकर, पुरुषांना जेंटलमॅन सर बोलायचं. स्त्री आहे ना ती, स्त्री कुठली मुलगीच होती ती. सर पण रावस आहे बिहेव. एरोस्टेस आहे ती, क्रू मेंबर आहे. हा हा छेडायचं वगैरे नाहीये. रिस्पेक्टफुली वागा. हा. बॅन व्हाल नाही तर लाईफ टाईम बॅन बसेल. नंबर बिंबर लिहून ठेवू नका इथे कुठे. नाही नाही सर नाही सर. पण सर खरंच रावस आहे. बोलायचं तर गॉर्जियस सुंदर म्हणा. रावस वगैरे बोलू नका. हा हा चालेल. शट अप. Ladies and gentlemen, boys and girls, नमस्कार. उड़ान MHA 951 में MHA एयरलाइंस आपका स्वागत करता है. फिलीपाइंस 9 घंटे और 30 मिनट की दूरी पर है. हम आज कप्तान सैम सी चौगी और सह कप्तान अरुण कदम के साथ हम उड़ान भरने के लिए तैयार हैं. कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए. कुठे चाललाय? कुठे जाताय? पेटी बांधायची राहिली आपण डायरेक्ट खाली टाकली ना. नाही नाही नाही, बसा. खुर्ची की पेटी म्हणजे पट्टा. आपके लिए हाजिर है. पट्टा पट्टा तो लावायचा आहे. खुर्ची के पेटीला पट्टा झाम पेसायला पट्टा बोलायचं ना डायरेक्ट. सर मे आई हेल्प यू? उल्का, शार्दुल, प्रगति और मैं प्रिया आज के मुख्य केबिन क्रू. हम हिंदी, अंग्रेजी, मराठी बोल सकते हैं. हम में से कुछ वियतनामीज भी बोल सकते हैं. हम आपके सेवा में उपस्थित हैं. आशा करते हैं आपकी यात्रा सुखी रहे. सर मे आय हेल्प यू सर? सर हे बघा सोपं आहे. हे घ्यायचं आणि हे असं टुचुक. कसं लावायचं तुम्ही लावून दाखवा. मी दाखवतो. हा. दाखवतो. टुचुक. नाईस. सांगितलं होतं तुम्हाला ना मी ते कसं लावायचंय. सांगितलं. यस सर. प्लीज तुम्ही सीट बेल्ट लावा. फास्टन युअर सीट बेल्ट आय एम सो सॉरी. आणि स्विच ऑफ युअर फोन सर. पटकन सर. पटकन लगेच सर. प्लीज लगेच करू. आधी लावून सर लावा आणि लगेच करा सर. स्विच ऑफ युअर फोन सर. येस येस सॉरी. आय एम सो सॉरी. केलाय मी स्विच ऑफ. थँक्यू सर. थँक्यू. लावलं ते माहित पहिल्यांदा सर प्लेन मध्ये. Captain speaking. This is your Captain Sammy Choco speaking. Co-pilot Aaron Kadam speaking. If you cooperate, the skies will clear. And if you cooperate, if we can reach the 9 hours and 30 seconds. Oh, this is relax and sit back. सर कदाचित त्यांना बोलणारा वाम आहे. वाम आहे. वाम बोलतोय बाबा ना कसा. सावळा सावळा थूक थूक. मांडवकर पायलट आहेत ते. कॅप्टन. ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर नाही. गाडी आहे का? नाही नाही. प्लेनचा कॅप्टन पायलट आहेत ते. त्यांना असंच बोलावं लागतं. कन्फर्म वाम आहे बघा ना. थांबतच नाही ना तू. थांबे. शांत राहा. आता विमान सुरू होणार आहे. हा हा हा. बी कूल. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. खाया पियाची सोय. अहो सर. अबे अरे सर. अरे सर उडते यार. अरे सर यार. सर अरे 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 सर याचा टायर उडते. अरे सर
थांबा. अरे सर आहे मी यांनी विली मारली सर. काय यार असं जायला पाहिजे ना यार. अरे रुकाव यार. इसकी तो रुकने यार लगे नहीं यार. ये काय तू काय सायली बोलतो बोल ना. रुका ना यार. मांडवकर सर प्लीज एक मिनिट सर. व्हॉट हॅपन अरे काय झालं? प्लेन असं जायला पाहिजे ना. माझ्या टायर वर विली मारली. आपण टेक ऑफ केलं की नाही? शांत भीती वाटते. भीती वाटते. श्वास घ्या मोठा श्वास घ्या. हे घ्या माझा रुमाल घ्या हं? वास घ्या त्याचा वास घ्या. छान खरंच भीती वाटते. सर खरंच घाबरायचं नाही असं. सर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? घाबरले आहेत ना ते? असू देत ना. मला वाटलं तुम्हाला प्रॉब्लेम. या. काय झालं? घाबरायचं नाही असं हं? मी आहे ना. हा बरोबर. श्वास घ्या मोठा. शांत हा. छाती चोळून देऊ. शांत. कान द्या. कानात काय बोलली? सर ती म्हणाली हवी एका शेव प्लेट. हवी आहे का शेव प्लेट? हवी एका शेव प्लेट. हॅव अ सेफ फ्लाईट असेल. हवी आहे का शेव प्लेट? सर हे असं करू नका. इट्स नॉट राईट. नाही सर भीती वाटली म्हणून मी म्हणून तसं असं करा. असं पकडलं सर. लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, बाहर का तापमान 15 डिग्री सेल्सियस और हमने अभी 15,000 फीट की ऊंचाई तय कर ली है. कप्तान ने सीट बेल्ट का साइन ऑफ कर दिया है. थैंक यू. काढा. काढा. खेचायचा कुठून? खेचायचं नाहीये. मलाच उठवा तिकडे काढण्यासाठी. तसं नाहीये. थांबा. काय करताय सर तुम्ही? नो आय वॉज जस्ट हेल्पिंग हिम. प्लीज सीट सर. तुम्ही बसा त्याच्यासाठी मी आहे सर. नाही, सर, बसा सर. मी काय मदत करू? हा ते निघत नाही हो. निघत नाहीये. नाही. सोपं असतं सर. हे बघा असं केलं टुचुक. सोपं आहे. तुम्ही काढून दाखवा कसं. मी करतो. सोपं आहे. सोपं आहे. येस सर. काही लागलं तर मला बोलवा हं? चालेल. ऐका ना. थँक्यू. 2 मिनिटं. ते तुमचा रुमाल थँक्यू. शेंट मस्त आहे रुमालचा. आवडला तुम्हाला? आवडला. तुमचं नाव काय आहे? उल्का. उकाला. उल्का उल्का नाईस नेम. थँक्यू. उल्का म्हणजे तेच ते. बाय द वे उकाला साऊंड्स डिफरंट. आवडलं मला उकाला. आवडला ना? भीती वाटते का? हा भीती वाटते. घाबरल्यासारखं होतं. हा छाती चोळून देऊ? हा चालेल. काही खाणार? कलेजी पाव मिळेल काय? मांडवकर डोंट डू धिस प्लीज. जे येणार ते गपचूपपणे खायचं. ओके तर ते मी बघून घेईन. सर आमचं कामच आहे ते. मी काहीतरी आणण्याचा प्रयत्न करते सर तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला आवडेल. थँक्यू Yes, सो मच. yes. थँक्यू. म्हणजे कसं आहे की असा क्रू मिळणं इट इज रिअली डिफिकल्ट ऑन अ एअरबस. मला हे मिळेल का? थाय मिळेल का? शार्दूल. यस सरांना थाय पाहिजे. सर थाय. व्हॉट इज दिस? आर यू क्रेझी? I'm so sorry sir. व्हॉट इज दिस? इज इट इंटरनॅशनल जोक डे? I'm so sorry sir. शार्दूल, what is this behavior? Say sorry. सॉरी सर. मी माझ्या विचारांमध्ये होतो तेवढ्यात तुम्ही थाय म्हणाला तर मी माझी थाय दिली. आय एम सो सॉरी सर. नशिबाने मी थाय म्हणालो. शार्दूल. Please go. सॉरी सर. I'm so sorry. चल माझ्यासोबत ये शार्दूल. एक्स्ट्रीमली सॉरी सर. गो. यस सर. सर काय तुमचं नाही मिळत आहे काय? मिळतंय मला माझं. तुझंच मिळणार नाहीये. कळतंय ना? देयर इज नो कलेजी पाव ओव्हर हिअर. सॉरी आय अँड चायनीज. सॉरी सर. काय आहे?
हा बाजूचा जमा झालाय वाटतं. श्वास पण घेत नाही बघा ना. बसा. भाषा सांभाळा तुमची. अरे जमा झाला. नीट बसा. शांत राहा आणि एक काम करा. तुम्ही झोपा. झोपा तुम्ही. हा वेळे असं नका बसू, असं नका बसू. तर हनवटी गुडघ्याला लागल्याशिवाय झोप नाही लागत ना. त्याच्यामुळे सर डू व्हॉट एव्हर. झोपा. डोळे बंद करा आणि झोपा. Ladies and gentlemen, boys and girls, may I have your attention, please? You're experiencing some turbulence. I request you all to return. हे थांबवले. अरे थांबवले. अरे हो सर. अरे सर हलता यार यार. मांडवकर. हलता यार. मांडवकर काही होणार नाहीये. मांडवकर. प्लीज बसा सर. नाही नाही. गडबड आहे, सर. तुम्ही जागेवरनं का उठताय सर? I just want to help you. सर, आपण turbulence मध्ये आहोत. प्लीज सर, passing your seat belt, सर. प्लीज पटकन. त्यांना बघा ना, त्यांना. Seat belt घाला सर. माझा वेगळा आवाज आहे, तिला वेगळा आवाज आहे. मी बोलतो तुम्ही थांबा. मला माझ्या पोरांमध्ये सोडा. मला माझ्या पोरांमध्ये सोडा यार. मांडव. कट्ट्यावर सोडा यार. तिथे बरा होता यार. इकडे या. मिठी मारा. मिठी मारा. शांत व्हा. शांत व्हा. काही घाबरायचं कारण नाही. सर प्लीज थांबा सर. काही घाबरायचं. श्वास घ्या. श्वास घ्या. मोठा घ्या. मोठ्याने घ्या. सोडा. सोडा. बरं वाटतंय? हा घ्या रुमाल. स्मेल इट. वास घ्या. बरं वाटतंय? छाती चोळून देऊ. बरं वाटतंय? डोळे बंद करा. काय दिसतंय? सांगू शकत नाही. नाही तसं नाही सर. म्हणजे काय डोळे बंद केल्यावर काय म्हणजे सर दिसतंय म्हणजे मरण मरण दिसते. मरण दिसते. नाही नाही आपण ढगात आहोत की नाही? कुठे? आपण ढगात आहोत. अरे ढाकात आहे मग मेलो ना यार आपण. हो सर ढाकात आहे म्हणजे मेलो ना. ढगात म्हणजे तू काय शायनिंग मध्ये उठ ना यार. ढगात आहे आणि मेलो यार. मांडवकर. मांडवकर. शेवटची बिअर पितो आणि संपून टाकतो सर. सीट बेल्ट सर. पासिंग युअर सीट बेल्ट सर. टर्ब्युलन्स चालू आहे सर. बसलोय मी. कसं करताय तुम्ही सर? मग मला ओरडायला लावू नका सर. त्यांना प्लीज शांत या. मिठीत या. शांत बसा. श्वास घ्या. श्वास घ्या. घेतो. काही होणार नाही. थिंक पॉझिटिव्ह. थिंक पॉझिटिव्ह. मॅडम. काय झालं? श्वास लागतोय. सफोकेट होत. शार्दूल. शार्दूल नको. शार्दूल कशाला? शार्दूल कशाला? सफोकेट होतंय त्यांना बघ. सर मी तुम्हाला सीपीआर मी तुमची छाती सोडून. नको रे चोळू. छाती चोळतोय. छाती नको. छाती काही होत नाहीये मला. तुझ्या सीपीआर नी मरेन मूर्खा माणसा. नथिंग इज हॅपनिंग ओव्हर हिअर. शुअर. मे यू मे. ओके सर. नाही तसं नाही. आम्हाला प्लेनची कधी सवय नाही. मला माहिती आहे ना. आम्ही कसं ट्रिपल सेट फिरतो ना विदाउट हेल्मेट. हेल्मेट पण आरशाला लावतो. आरसा फुटू नये म्हणून. सवय नाही काही याची. घाबरायचं कारण नाहीये. उल्का आहे ना. उल्का आहे ना. हाय हाय. काही लागलं तरी हे वरती बटन आहे ना ते दाबायचं. हे बटन दाबल्यावर मी येणार. ओके. मी काय बोलतो. माझ्या ना इथे तसा कोण ओळखीचा नाही. अहं. मी सर किंवा हा शायनिंग मारतो तो तेवढा. तो पण माझ्याकडे बघत नाही हो. मी काय बोलतो ये जा करण्यापेक्षा इकडेच तुम्ही थांबा ना. इथे हा इकडेच थांबा. असं नाही होत. असं नाही होत. सर 1 मिनिट थांबा सर. सर मी थांबते. चालेल. आपण गप्पा मारूयात या. हा चालेल. तसं बोला. चालेल. बोला. बाकी बाकी मजेत. मजेत ना. तुम्ही राहता कुठे? लालबाग. कुठे? लालबाग. अरे भाई मी पण लालबागला राहतो. तू लालबागचा आहे? अरे म्हणजे काय? आई शपथ भाई. अरे गणेश गल्ली. आई शपथ मी पण. बोल 22 फूट वाले की. अरे भाई मजा आहे. भाई भावकी भेटली की बरं झालं. बरं वाटलं. ए भाई तू कधी दिसला नाही गणेश गल्लीत. मी गणपतीला येते दरवर्षी. अरे धावपळ असते ना. प्रसाद घेऊन ये. आऊची माणसं आहेत त्याला वर चढव खाली आण. VIP मधून राईटने घुसव. धावपळीमध्ये कुठे कुणाला कोण बघणार मला सांग. सर प्लीज सीटवर बसा सर. असं बसू नये सर. सर बसा सर. इथे बसा सीटवर. भाई बोल तू. अरे बोल म्हणजे बरं आहे ना. ऍक्च्युली मीही दादरचा आहे. सो सर तुम्ही दादरचे आहात? येस. आई शपथ. शार्दूल. सर दादरचे आहेत. हा पण दादरचाच आहे. ओ माय गॉड सर काय योगा योगी. मी नाही आहे. दादरचा नाहीये मी हे दादरला आधी मी डहाणूचा आहे. डहाणू रोडचा आहे मी. दादरला मी कधी हे आधी परळ आणि माहीम बेट होती ना फक्त तेव्हा हे ते गो ओके
शुअर सर ए शुअर रे बाबा ओके एकच वाक्य पाठ केलंस का? बघ बाय बाई मजेत मजेत ना? तुझं काय चाललंय भाई? अरे माझ्या काय झालंय म्हणजे पंपलिंग तिकडे चाललोय ना ते कुठे आलोय सर आपण फिलिपाईन्स पिली यायला चाललोय ना बरं आहे बाई भावकी भेटली की कसं बरं आहे हो टरकलेली ना माझी काय रे अरे पहिल्यांदा प्लेन मध्ये बसलो टरकणार नाही काय होतं मग असं? तुला माहिती आहे ना आपण प्लेन कसा बघितलाय खाली क्रिकेट घ्यायचा ना कोण प्लेनला बॉल मारेल हा? आपला प्लेन ना सर प्लीज सर बसा सर जागेवर न उठू नका सर बसा सर तुला माहित आहे काय भाई हे बघ स्वप्न बघायचे आपल्याला माहित नाही कधी पूर्ण होतील काय मी माहिती मी ना मी पूर्ण केलंय हे त्याचं हे एक स्वप्न. मिनिट सर आपण एक काम करूया काय तुला ही आपली विंडो सीट पाहिजे आहे काय नाही ते चालेल काय तसं नाही नाही इट इज नॉट अलाउड हा ते मी सर बोलता शिट्ट्या बदलू शकत नाही यांच्यासाठी आला ना आपल्यासाठी आहे मी बघते तू एक काम कर ना भाई हा. कॉकपीट मध्ये येतो काय ते आपले पायलट आहेत ना पायलट ते पण लालबागचे आहेत भाई लालबागचे आहेत? अरुण कदम. काय बोलते लालबागचे आहेत भाई. चालेल चालेल चल ना भाई चल चल चालेल चालेल मी काय बोलतो एक राऊंड देतील का आपल्याला नाही 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 असं काही नाही होणार तुम्ही आहे बसा. अरे सर, तुम्ही बसा नाही राऊंड देणार. ते मी राऊंड बोलते ना सर प्लीज बसा नाही सर. ही इज नाही असं नाही होणार सर राऊंड नाही होणार? होणार, नाही होणार. पण मी विंडो सीट बघते हा, आई तुम्ही- गरज अगं बाई. नाहीये सर का- प्लीज सर शांत बस अरे ते पहिल्यांदा आले अरे बाई बाई चप्पा द्या आले. बाई हो. हा. अरे काहीच गरजच नाहीये पण त्यांना हे सर त्यांना तुमचा प्रॉब्लेम काय त्यांना जायचं तर जाऊ द्या ना हा? ओ माय गॉड प्रॉब्लेम नाहीये त्यांची फर्स्ट टाइम ही फर्स्ट टाइम फ्लायर त्यांना एवढं विंडो सीट वगैरे कॉकपिट वगैरे मला दिसतंय ते काय काय दिसतंय? जळताय मी हे बघ हा जळताय एक्सक्यूज मी सर मी जळतोय पण मी जळत नाहीये त्रास होतोय तुम्हाला त्रास का नाही होणार का नाही होणार त्रास आय एम द वाईस प्रेसिडेंट ऑफ द कंपनी अँड ही इज नो वन इज अ प्लंबर आणि त्याला कॉकपिट मध्ये घेऊन जात आहेत त्याला विंडो सीटला बसवतायत आणि मी स्वतः इथे या सीटवर बसलोय तुमच्या बाजूला हु आर यू तुम्ही मला ओरडता का नाही आणि हा नवीन आलेला त्याला ही ती सुंदर मुलगी कोणती आहे ती एरोस्टेस त्याला ती डोक्याला हे लावते छाती चोळते आणि मला कोण येतोय तो छाती चोळ मांडी देतोय मूर्ख माणूस तो मला हे करतोय व्हाईस प्रेसिडेंटला आणि ह्याला ती मुलगी तुम्ही येस एवढ्या जोरात का बोलताय सर पॅसेंजरला त्रास होतोय सर कुठल्या पॅसेंजरला त्रास होतोय सर बाकीच्या प्लीज हळू बोला सर आवाज नकोय अहो पण तुम्ही आवाज मागाशी नकोय सर अरे पण तुम्ही बोलत होता सर तेवढं आवाज नकोय आवाज कमी करा सर अरे तुम्ही- सर आवाज कमी करा सर मी काहीच बोलत नाही सर बोलू नका पण मी काही बोलत सर शांत बसा अरे पण मला थो- सर शांत बसा हातही नका हलवू सर मानही नका हलवू सर शांत बसा सर शांत बसा मी आलेच हा Window seat चं तेवढं. आलेच त्याला वेगळा आवाज मला वेगळा आवाज याला काहीच अर्थ नाहीये मी काय पाप केलंय सर सर कशाला चावचाव करताय प्लेन मध्ये ना नाही चालत प्लेनचे पण ना काहीतरी पेटिकोट्स असतात एटिकेट्स असतात ते एटिकेट्स असतात It is not petticoats. वा 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 खूप भारी कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलात खूप धमाल बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा अफलातून ॲक्च्युली एखाद्या विमान प्रवासासारखा हा या स्किटचाही प्रवास होता बरोबर ते वेळेत उडत गेलं बरोबर लँड झालं मधला प्रवासही फारच सुखकर होता अनाऊन्समेंट पण फार अप्रतिम प्रिया समीर जे बोलला ते सगळं कळलं तू बोललेली काही कळलं त्याच्याकडून तू जरा शिकायला पाहिजे क्लॅरिटी कशी असावी वगैरे. भन्नाट मला मी बरेच देश फिरण्याचं माझं स्वप्न आहे त्या देशांमध्ये एक महत्वाचा देश आज ऍड झाला दीप्ती वाईन्स एकदा तरी या देशी जायलाच हवं म्हणजे ते स्वप्न पाहायला हवं असं मला वाटतं विजा फ्री आहे सर विजा फ्री आहे ना बाकी वातावरण एस्टॅब्लिशमेंट अप्रतिम शार्दूल फार आवडला मला शार्दूल ॲक्च्युली तू दाखवलीस मांडी पण स्किट घेतलंच खांद्यावर वा वा मजा आली शिवा फॅन्टॅस्टिक थँक्यू ओंकार ब्रिलियंट मंदार ला जवाब दत्तू तू बसलेला बघितलं ना त्या क्षणी मला कळलं हा प्रीमियम इकॉनॉमी क्लास आहे का करेक्ट दिसतोयस तू प्रीमियम इकॉनॉमी क्लासचा आणि कार्तिक आणि तू परफेक्ट आहात प्रीमियम इकॉनॉमी क्लास एस्टॅब्लिश करण्यासाठी फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स मजा आली एलिव्हेटेड परफॉर्मन्स
सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छिते की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू कॅबिन क्रूला असं वागणं अलाउड नसतं. आपण हे विनोद निर्मितीसाठी वापरलेलं आहे, याची सगळ्यांनी दखल घ्यावी. मी प्रेक्षकांना पण ही विनंती करते की त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे स्किट पाहावं. पण जबरदस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप सुंदर सादर केलीत. अत्यंत समर्पक सेट. मँडी, मला तुला आज एक पदवी बहाल करू इच्छिते मी. मला असं वाटतं की तू MHJच्या सेटवरचा नाईट इन शायनिंग आर्मर आहेस. प्रत्येक वेळेला ज्या स्किटमध्ये असतोस तेव्हा तेव्हा भाव खाऊन जातोस. आजही खूप भाव खाल्लास, खूप मजा आली. तुला असं खुलून परफॉर्म करताना बघताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, बरं वाटतं. विराज मस्त गोड चटणीसारखा दिसतोय. खूप मजा आली तुम्हाला या वेशात बघून. खूप एन्जॉय केलं आम्ही. तुमच्या सगळ्यांचे कॉस्ट्युम्स, हेअर, मेकअप सगळं ऑन पॉइंट आहे. वी एन्जॉयड अ लॉट. थँक्यू. मंडळी, राग हा वाईटच, पण कधी कधी रागातून सुद्धा विनोद निर्मिती होऊ शकते. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मोठ्याली आहे का मोठ्याली? मोठ्याली जरा मोठ्याली दाखव मला. 6.5 मीटर लागतील साडी. नाटक कमी नाही, तिची पदर मोठा पाहिजे, जास्त निरा पाहिजे. आता जे आहे ते आहे ना. मंदार चांगल्या दाखव हा साड्या. जुन्या कस्टमर आहेत, खराब ताई. बरं आहे ना भाऊ? हो मस्त, तुमची कृपा आहे. आमची कायची कृपा हो. बनारसी सिल्क आहे का? बनारसी. आणि नारायणपेठ आहे का? नारायणपेठ पुण्यात. तुम्ही असं करताना म्हणून येऊ नाही वाटत मग मला. थांबू का जाऊ? थांबा. ते काय असं बोलता तुम्ही. नाही मध्ये मध्ये थोडेसे जोक करतो मी. थोडेसेच करताना. तुम्हाला काही चहा, कॉफी, कोल्ड्रिंक काही मागवू का? पिझ्झा चालेल. पिझ्झा मिळत नाही आजूबाजूला. साड्या घ्या, साड्या घ्या. चांगलं दाखव हा, चांगलं दाखव. दाखव. खालची पण दाखव, खालची पण दाखव. सुळसुळीत. दादा हम्म? येऊ का? या मॅडम या. ओळखला की नाही? मागच्या आठवड्यात आले होते तुमच्याकडे, ते साडी घेऊन गेले नाही का? हा ती लाल साडी. हा लग्नासाठी नेली होती. बोला काय सेवा करू? तुम्ही केलेली सेवा परत घ्या. म्हणजे ही साडी परत घ्या दादा. नाही पण का बरं, काय प्रॉब्लेम काय आलाय? प्रॉब्लेम म्हणजे हे बघा ना, केवढाले मोठाले डाग आहे त्याच्यावर. हे बघा, हे बघा. ताई हे बघा, हे जे डाग आहेत ना, हे आमच्याकडून पडणं शक्यच नाही हो. मग म्हणजे तुमच्याकडून पडले असतील. मी पाडलेत होय. नाही तसं नाही म्हणायचे, पण तुम्ही घेतानाच चेक नाही केलं मग तुम्ही. आता नाही दिसले घेताना तुमच्याकडनं. ती मी लग्नासाठी नेली होती की नाही साडी? बरं. तिकडं मी लग्नात गेले आणि साडी नेसायला घेतली तेव्हा डाग दिसले. मग काय नाचक्की झाली माझी. त्याला काय करायचं सांगा बरं. काय बोलताय? नाही साडी परत घ्या अहो दादा. ऐका ना, हे बघा, अरे हे डागवाली साडी कशी नेसू मी सांगा? अरे पण हे दडदडीत दिसतंय, वर्णाचे डाग येते. हे बघा, हे चिकट हे गुलाबजामुन, जिलेबी, त्याचे डाग येते. आणि आमचा तो मंदार आहे ना, मंदार तो आहे ना, अशी साडी अशी म्हणजे पार अशी उघडून दाखवतो. बरं ते बाय आहे ना, हे काय याच्यात लग्नाच्या अक्षता आहेत. ही वापरलेली साडी आहे. म्हणजे मी खोटं बोलते? नाही हे बघा, मी खोटं बोलते का दादा? अहो, ताई आहे ना, मी खूप वर्ष झाले या बिझनेस मध्ये. बघा A1 साडी आहे. हे बघा, ऐका, एक वर्णाचे डाग आहेत ना, असे जटक पटक केले तर निघून जातात हो. आणि त्याच्यात काय, आणि हे म्हणजे अरे बापरे, अगरबत्तीचे बोक्षे पण पाडलेत का याला? म्हणून बदलायची आहे तुम्हाला. नाही बदलून नाही मिळणार. नाही देणार. नाही देणार बदल. नाही म्हणे, वापरलेली. ठीक आहे. आमच्या ह्यांना येऊ दे मग. मग कळेल तुमची कशी वाट लागते ते बघा. मग वाट लागते वाट लागते म्हणजे? दादा काय झालं? अहो बघा ना ताई, एवढं डाग पडली आहे ती साडीवर, ते बदलून देईना ते झालं. काय करावं सांगा बरं? काय दादा, अशा साड्या ऐकतात, द्या की बदलून ताईंना. हो तसं नाही. यांनी लग्नात साडी वापरली, त्याच्यावर मन तसे डाग पाडले, अगरबत्तीचे बोक्षे पाडले. कशी बदलून देऊ सांगा बरं तुम्ही? बरोबर आहे, मग बरोबर आहे तुमचं. नाही तसं नाही तुमचं काय साडी घेऊन आमचं हे ऐका ना, असं सांग. आमचं हे आलं की नाही मग कळेल. मग आमचा ह्यांचा राग माहिती नाही आहे तुम्हाला. मग लई बेकार राग आहे. मग सांगून ठेवते. मग बापरे, काय घाबरवतात काय तुम्ही? धमकी देताय तुम्ही मला? रक्त सांडल बरं इथे. मग रक्त सांधे म्हणजे? नाही थांबा, रक्त सांधे म्हणजे काय? मंदार नाही माझा 2 मिनिटं थांबा. नको. तुम्ही 2 मिनिटं थांबा. रक्त सांधे म्हणजे आमच्या माया का तुम्हाला साधे सुरू असतात? सांधू दे रक्त. जे काय व्हायचा तो लाला होऊ दे. जे लाला व्हायचं तर होऊ दे. आला लाला होऊ दे.
राडा असतं ते. जे अक्षर तुला बोलता येते ते तुला वापरायचंय. इंडो ऐका ऐका, हे घेऊन जा तुम्ही. ऐका ही वापरलेली साडी नाही आहे. दादा नेऊ शकत आमचे हे तुम्हाला माहित नाही ना आमचं हे म्हणून तुम्ही असं बोलताय. ओळखत नाही ना तुम्ही म्हणून अरे बोलताय. मी कशाला ओळखू? घडी घालून दे रे त्यांना. मला काय त्यांना त्यांच्यासोबत संसार करायचा आहे ओळखायला. हा ना, त्यांचा राग त्यांच्याकडे राहू द्या, मला काही घेणं देणं नाही. ऐका ना ताई, कस्टमर येते, बिझनेस धंद्यात खोटी करू नका. या शेवटचं तुम्ही. सांगते दादा बघा ऐका मग इथं तोडफोड होईल मग मला सांगू तोडफोड नका. तोडफोड होईल म्हणजे काय? मोगलाई लागून गेलीये काय? जहागीरदारच्या पोटची आहेत ते. वा रे वा, तोडफोड करतील म्हणे. अरे, हे येतील ना कधी पण ऐका ना माझं बदलून द्या तुम्ही. अरे नाही बदलून देऊ शकत. यांचा हे घ्या, हे घ्या. राग हे माहिती घ्या तुम्ही, नाही. घ्या. प्लीज ताई, हात जोडतो. पिझ्झा. या तुम्ही या. या ना दादा या निघा. चेते ए, चेते बदलली का साडी? चला. काय झालं? नाही देत आहेत बदलून. रडायला काय झालं? नाही ते बदलून नाही देत आहेत साडी. कोण बदलून देत नाही? ते तू इथं बस, इथं बस, इथं बस, इथं बस. ऐका माझा बस इथं बस, इथं बस, इथं बस. असू इकडे द्या सारखी इकडे. नाही जाऊ द्या कोण काय नाही बदलून देत आहे? हे आहे कोण नाही बदलून देत आहे? मी नाही देते. ए शान्या, नीट नीट बोला, नीट नीट बोल बोला. म्हणजे ए काय 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 साडी बदलून दे. हो वापरलेली. दादा, काय झालं? तोंड पण ठेवायचं मध्ये बोलायचं नाही. माझा विषय आहे, मध्ये बोलायचं नाही. भांडायचं तर भांडा तिला कशाला बोलताय? तुमची ती कशाला आली मध्ये माझ्या भांडाच्या? बोल नको त्यांना बोल नको. कस्टमर नीट बोला. ए तू बोलला का कस्टमरशी नीट साडी बदलून दे. वापरलेली आहे ती. ए वापरली बी मला सांगायचं. आपटू नका. राडा नका साडी आपटू बदलून नको भो. ए भो तू भो पटकन साडी बदलून द्यायची. मी आता सांगतो. राडा नका. एक मध्ये पडू नको, मध्ये पडू नको. साडी बदलून दे. अरे तुला सांग. त्याच्यावर डाग पडलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट आहे, बदलून दे. अरे ती कारण तुम्हीच वापरलेली आहे. ए वापरा प्राइस सांगू नको मला. कळलं ना? काय वापरलेलं नाही. वापरलेली नाही. लग्नासाठी तुझ्या दुकानात साडी घेऊन गेलो, चेष्टा लावली काय? हा? मग काय झालं? बायको वर पक्षात साडी निसत होती. हा. मी बाहेरने जिलबी घेऊन आलो, तिला जिलबी भरवली, मागणं काचकन मिठी मारली. पुढनं बघतो तू साडीवर डाग आहे. अरे त्या जिलबीच्या पाकाचे डाग पडलेले आहेत त्याच्यावर. आकाचं सांगू नको मला. ए नीट नीट नेमन राय तू, नेमन राय. ए, राडा काय नका. करतो? नाही, ऐका. नाही, पाया नाही, पडते, पाया पडते, ऐका. सोड, सोड, चेते सोड. पट्टी दाखवतो रे. साडी बदलून दे. ए वापरलेली साडी आहे ती बदलून नाही देऊ शकत. ए साडी हात लावायचं लावायचं नाही. हात नाही लावायचा. नाही, आता काय करशील? जाऊ द्या. नाही तर काय करशील? लाफा येणार. लाफा दे. हे जायला. ए, नाही, नेमन नाही, राय. नाही, नाही. थांब, थांब, काय? अरे. शाना म्हणाला, नाही बदलून देणार. नाही देणार बदलून. नाही देणार बदलून. नाही देणार बदलून. नाही देणार. नाही देणार बदलून. नाही देणार बदलून. ए, जायला. कोण ऐकू? साडी बदलून दे. साडी बदलून दे. काय करतो? अरे असं काय करतो? ओ दादा दादा. का नाही हे करू? ऐका ना माझं काय करू? अरे फाशी लागून जाईल. अरे काय जाईल रे दादा? फाशी लागून जाईल ना. फाशी लागून जाईल ना. साडी बदलून दे. हे बघा साडी बदलून दे. वापरलेली साडी म्हणून मी बोललो देणार तसं. आहे का नाही साडी बदलून? अहो, अशी कशी बदलून देतो? कधी पडायचं नाही कोणी. साडी बदलून देणार आहे का नाही? नाही, हे बघा, मगापासनं. ऐकून घ्या ना. अरे बापरे. अरे काय झालं? अरे काय करतो? अरे अरे टाक. मारून टाक मला. कोण नाही मारत? सोडा पण तुम्ही. चेते व्हिडिओ काढ. नको नको व्हिडिओ नका करू. व्हिडिओ शांत व्हा ना, शांत व्हा ना. अरे, पाया पडते हो, शांत व्हा. डेंजर माणूस. अरे काय साडी करून बदलून केलं दे. ते? साडी बदलून. नको ना दादा. सांगितलं होतं की नाही? मी सांगितलं होतं की नाही? हिथं रक्त सांडेल सांगितलं होतं की नाही? हो मला वाटलं होतं माझं रक्त सांडेल, तो स्वतःचं रक्त सांडतोय. हो तसेच आहेत ते. राग आला की स्वतःला शिक्षा करून घेत्या ती. म्हणजे आयटम प्लेस. अरे आत्मक्लेश असता नको ना तू जोडाक्षर बोलू रे. दादा, हो दादा. दादा इथं खाली लपवा प्लीज. शांत व्हा. पाणी द्या, पाणी द्या, पाणी. शिंदे. शांत व्हा. शांत बस शिंदे. शिंदे शांत होतील. शिंदे शिंदे. शिंदे. शिंदे पाणी प्या. शिंदे नाही नाही हो, नाही. असं काय करताय? शिंदे. शिंदे शांत हो म्हणतायत आणि जास्त चिडतायत ते. नका ना बोलू. साडी देऊन टाका ना त्यापेक्षा. देतो 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 नवीन साडी देतो. बदलून देतो साडी. बदलून देतो साडी दादा.
काय बोलू? नको त्याचा साप धरेल तो. साडी देणार आहेस का नाही? दुसरी साडी देतो. दुसरी साडी देतो. बसा देताय दादा मान घ्या जरा दादा बसा. बोलू नका कोणी बोलू नका अरे बापरे. शांत बस. साडी देत आहे ते देतोय दादा. ताई इकडे या ना. लांब राहतो हा ना, मी लांब आहे. डेंजर प्रकरण आहे हे. असं करतात तुम्ही यांना डॉक्टरला दाखवा. हो हाय का आता मी दाखवलं नसेल होय डॉक्टरला. मग डॉक्टर म्हणले की ही मेडिकल कंडिशन नाहीच आहे. हा त्यांचा रागाचा प्रॉब्लेम आहे. शीघ्र कोपी आहेत ते. नाही दिसतंय तरी डॉक्टर काय म्हणले माहितीये का, मी तात्पुरतं त्यांना गंडवण्यासाठी गोळ्या देतो. मग पण त्यांना सांगू नका. हेच नेमकं त्यांनी ऐकलं. राग आला त्यांना, स्वतःला मारून घेत होते. हो काय डॉक्टर हातापाया पडले तरी ऐकले नाही. शेवटी अख्खी गोळ्यांची स्ट्रीप यांनी डॉक्टरलाच खायला लावली. तेव्हा गप्प बसले. अरे बापरे. मला काय वाटलं, मी प्रेमात पडून यांना लग्नासाठी होय म्हणलं होय. मग हे मला बघायला आलं तेव्हा मी नाही बोलली होती. राग आला, पळत टेरेसवर गेले आणि उडी मारून जीव द्यायची धमकी देत होते. माझे बाबा गेले, हातापाया पडले तरी ऐकत नव्हते ते. शेवटी माझे बाबा म्हणले की माझ्या तिघी मुलींची लग्न तुमच्याशी लावून देतो. तेव्हा शांत झाले. काय करणार, हे शांत झाले. पण माझ्या दोघी बहिणी वैतागल्या. त्या पळत टेरेसवर गेल्या आणि उडी मारून धमकी देत होत्या जीव द्यायचा. शेवटी मी म्हणलं की मी लग्न करते. तेव्हा त्या दोघी शांत झाल्या. हे शांत झाले. आमचं लग्न झालं. मी काय करू सांगत होते तुम्हाला. माझं चुकलं. मला माहिती काय अंदाजच नाही ना. हो देतो दुसरी साडी देतो. साडी दे, साडी. दुसरी देतो. दुसरी साडी देतो. नाही चिडायचं शिंदे. नाही चिडायचं शिंदे. बदलून दिली. चिडायचं नाही. चिडचिड मोर तुला. चिडायचं नाही. चिडायचं नाही. नाही चिडणार. दिली हाय साडी, दिली हाय शिंदे. दिली. शिंदे साडी दिली आहे आपल्याला. ही आधी काय झालं होतं ऐकायला. एकदा सांगितल्यावर का नाही ऐकत माझं. साडी दे. चिडचिड का काय चिडचिड अरे बापरे. मला चिडचिड का करायला लावत्यात. अरे ही कुठली पोझिशन होती अशी. आता नाही चिडणार. आता नाही का मग चिडचिड करायला दादा माझं चुकलं. दादा एक साडी दिली आहे, अजून एक देतो. एक साडी दिली, अजून एक साडी देतो. अजून एक देणार आहे साडी. अजून एक दे. एक दिली भिकारी आहे. आहे मी. भिकारी आहे का मी. बापरे. अरे नका ना हो. तसं नाही. नको. अरे तेरे नाम था सलमान. नका असं नका करू. मुंगी चावी. दादा ऐकून घ्या. रक्षाबंधन आहे ना म्हणून दुसरी साडी दिलेली या ताईला गिफ्ट म्हणून. ताई माझी रक्षा करा दाजींपासून. गिफ्ट आहे. दाजी सॉरी दाजी. बापरे काय डोळे डेंजर जाते. शांत नका दाजी. सॉरी भाऊ सॉरी. सॉरी दुसरी साडी देते. दुसरी साडी दे. असं घेतली. नाही ते गिफ्ट दिली ना त्यांनी. थँक्यू सॉरी बरं का. ह्याच्यावर डाग पडले तर मग परत काय. मी फोन करा, मी घरी येईल दुसरी. फोन करा तुम्ही नका येऊ. दाजी तुम्ही त्रास नका घेऊ. तुम्ही तर येऊच नका. सॉरी. चला दिल्या ती साडी दिल्या ती. चला सॉरी म्हणलं. सॉरी म्हणलं मी. मला का सॉरी. चला ना चला साडीत शिंदे. चला साडी दिले. मालक मला वाटतंय ना हा नाटकी करतोय. ओ
बिंदू पाहिला आम्ही. मध्ये मध्ये तुझी खरंच भीती वाटत होती. पीपी काय परफॉर्म केलंस, खतरनाक परफॉर्मन्स. प्रसादा. वा वा वा, अफलातून. खतरनाक विषय होता आणि खतरनाक सादरीकरण होतं. पृथ्वी, मला असं वाटतं की हास्य जत्रेच्या मंचांनी महाराष्ट्राला दिलेलं सरप्राईज गिफ्ट आहेस तू. ओ हो 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 हो. ऍक्टरनी आपल्या परफॉर्मन्समध्ये कायम एक सरप्राईज एलिमेंट ठेवायचा असतो. मग तो परफॉर्मन्स सिरियस असेल, कॉमेडी असेल, व्हॉट एव्हर, कुठल्याही जॉनराचा परफॉर्मन्स असेल, पण त्यात एक सरप्राईज एलिमेंट असणं फार गरजेचं असतं, जेणेकरून प्रेक्षक होल्ड होतात. प्रेक्षकांना जेव्हा असं वाटतं की आता हा असा रिॲक्ट होईल, तेव्हा तो तसा होत नाही, तेव्हा प्रेक्षक जास्त अडकतात. आणि आजचं तुझं सरप्राईज एलिमेंट हे लाजवाब होतं, लाजवाब. आणि तुम्ही सगळ्यांनी फार अप्रतिम साथ दिली त्याला. चेतना, मस्त म्हणजे वातावरण निर्मिती होती की कोण आहे, म्हणजे गुंड आहे तुझा नवरा, काय आहे, ते सगळं तू इतकं मस्त एस्टॅब्लिश केलंस. आणि एक असा एक पीपी सारखा लुकडा सुकडा माणूस येतो श्याम्यासारख्या दणकट माणसासमोर, आणि त्यानंतर श्याम्याची जी अवस्था होती ते पण सरप्राईज. श्याम्या, तू फार अप्रतिम अधोरेखित केलंस. अंधार, मस्त, फॅन्टॅस्टिक. आणि विशेष उल्लेख करायला लागेल तो ईशा आणि वनिताचा पण, की हे सगळं होत असताना आमचं त्यांच्याही रिॲक्शनकडे लक्ष जात होतं, पण फक्त त्यांच्याकडेच लक्ष जात नव्हतं. ही पण एक वेगळी कसोटी आहे. काय वनिताच्या रिॲक्शन्स होत्या, लाजवाब, लाजवाब. फारच मजा आली. बहारदार परफॉर्मन्स, वंडरफुल. सई. डेंजर परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी सलाम ठोकावा असं वाटतो सचिन मोट्यांना, कारण त्यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे. सचिन सर, वी लव्ह यू, हॅट्स ऑफ. येस येस. फार मजा आली. इथे आजचा परफॉर्मन्स भूतो ना भविष्यात होता. म्हणजे राग येईल, आम्ही काहीतरी प्रेक्षक म्हणून वेगळंच अपेक्षित होतं आम्हाला, आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट घडलं. म्हणून मी तुला जुजबी द्यायला येते. मी वेड्यासारखी हसले खूप दिवसांनी. थँक्यू सो मच. मंडळी, असं म्हणतात की मनी वसे ते स्वप्नी दिसे, पण जर स्वप्नी दिसलेलं कोणाच्या तरी मनात वसू लागलं तर बघूया काय होतंय पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. गुड मॉर्निंग Morning, sir. रिलॅक्स. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पाणी वगैरे देऊ काय सर? नको. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मिस्टर माने, गुड मॉर्निंग. मिस्टर माने, आय सेड गुड मॉर्निंग. आय सेड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय हो, काय झालं? हं? काय झालं काय? काय नाही. या इकडे, 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 इकडे या, या, उठा, उठा. काय झालं? मग झोपेतून उठलेली शिवाली परत बघितल्यासारखा का चेहरा केला? काय, व्हॉट हॅपन? म्हणजे अरे मिस्टर माने, अरे अरे एक मिस्टर माने, केस नाकात जात. एक मिनिट मिस्टर माने, काय झालं? काय झालं मिस्टर माने? ओ हो, आलं लक्षात. परवा सगळ्यांसमोर मी तुम्हाला 4 शब्द सुनावले, पण ते तुमच्या भल्यासाठीच होते की नाही मला सांगा. कुणाची चूक होती मला सांगा. मिस्टर बेटकर, Yes, sir. मी त्या दिवशी त्यांच्या समोर होतात. Yes, sir. कुणाची चूक होती मला सांगा. नाही सर, तुम्ही बरोबर बोललात. मानेंचीच चूक होती. माने, तुम्हीच चुकलात. तुम्ही काय केलं, आपले MD श्याम राजपूत सर खालून रस्त्यावरून चालत होते. तुम्ही खिडकीत उभे राहिलात आणि त्यांना हाक कशी मारलीत, ओय या की वर. MD ना असं कोण बोलवतं? नशीब चौगुले सरांनी मागे खेचलं तुम्हाला. MD पाहिलं असतं तर नोकरी नसते का गेली माने. बघा मिस्टर माने, आता झालं गेलं विसरून जा. तुमची सातारी भाषा अगदी रांगडी आहे, म्हणून मोठ्या बॉसना आपण ए असं कसं वाटेल मला सांगा. बरोबर आहे का मला सांगा? चुकीचं आहे की नाही?
यापुढे काळजी घ्या हा. चलो गेट बॅक टू वर्क एव्हरीवन. येस सर लेट्स वर्क. कम ऑन कम ऑन. ते नाही सर, ते नाही म्हणजे म्हणजे एक लय बेकार गोष्ट घडली आहे सर. बेकार गोष्ट घडली म्हणजे काय घडले? सर आज पहाटेचं मला एक सापान पडलंय. सपान सपान व्हॉट यू मीन बाय सपान? स्वप्न स्वप्न हो. अहो स्वप्न मग चांगलं आहे की. अहो स्वप्न पडतात म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. ओके काय नाही. गेट बॅक टू वर्क. ओके चलो. सर येस. मला सोपान पडलं त्याच्यात तुम्ही होता सर. हो ऑफकोर्स चांगलं आहे की मग. तुम्ही मेलेलं होता सर. मेलेलो काय तुम्ही तिरडीवर होता सर. वा मिस्टर माने. जाऊ द्या, हे काय आपल्या हातात आहे. चला हो तिकडे जा तिकडे. जा जरा. अहो, मिस्टर माने काय एवढं का रडताय? सर नाही सर, मी 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 खरंच बघितलं सर स्वतः. तुम्ही असं तिरडीवर होता, अशी बॉडी कडक झाली होती. दाखवू नका हे दाखवू नका. बिलकुल असं बरोबर नाही. नाही सर, मी होतो, ही बेटकर होतं माझ्याबरोबर, बनी होतं आणि मोरे सुद्धा होतं. हा पहाटे 3 वाजता यांच्या तिरडीला खांदा हो. शक्यच नाही हो. मी पहाटे 3 वाजता ना रश्मिका सोबत असतो का रश्मिका कोण? सर. अरे की अपनी अपनी एक रश्मिका होती है. अरे आणि मुलात कसा मी रात्री चपटी मारतो, त्याच्यामुळे डायरेक्ट सकाळी उठतो. आणि कसं टॉयलेटला उठावं लागू नये म्हणून मी डायपर घालून झोपतो का नाही. त्याच्यामुळे माने तुमच्या स्वप्नात मी असूच शकत नाही. मोरे होता तुम्ही. नाही मी कसा अहो होता तुम्ही, खांदा द्यायला होता तर माझ्या बाजूला उभा होता तुम्ही. मी खांदा द्यायला होतो. मग मोरे तुम्हाला लागा लाज वाटायला पाहिजे. त्यात काय बॉडी घेऊन लागा तुम्ही शालू केला. बॉडी धरून 2 पावलं पुढं 2 पावलं काय करत होता लागा मोरे? ह्यांची बॉडी खाली पडली लागा. काय सांगता? सर तुमच्या ओरिजिनल टेंगळावर बॉडीचे 2 अजून टिंगूळ आले होते. अहो आणि म्हणजे बॉडीला परत टेंगला येतात असे पडलेल्या बॉडीला? काय त्यांना आता आलं होतं ना सर? अहो काय बोलताय मिस्टर माने? हे सगळं खोटं असतं. उलट ज्यांच्या बाबतीत असं घडतं ना त्यांचं आयुष्य वाढतं. ओके चलो गेट बॅक टू वर्क. कामं खूप आहेत बाबा. चला चला सर चला. पण तुम्हीच म्हणला ना पाठीची स्वप्न खरी होते ती म्हणून. खोटारडा आहे मी. मी खोटं बोललो. आय एम अ लायर असं समजा आणि मूव ऑन. त्याच्यात काय एवढं? आणि लक्षात घ्या, पहाटेचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. किरकोळ स्वप्न असतात ते पूर्ण होतात. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की बाबा एक 500 रुपयाची लॉटरी लागली वगैरे, हे सगळे स्वप्न पूर्ण होतात. पण जी मेजर स्वप्न असतात, म्हणजे बाबा पहाटे तुम्हाला पडलं तुमचा बॉसच बाबा गेला, ही स्वप्न नाही पूर्ण होणार. ओके सो गेट बॅक टू वर्क. कामं खूप आहेत. आणि मोरे इकडे या जरा. काय झालं सर? तुम्ही ऑफिसमध्ये सिरियसनेस दाखवत नाही. निदान त्यांच्या स्वप्नात अंतयात्रेत का होईना सिरियसनेस दाखवायला नको तुम्हाला? मी मेलो होतो की नाही? मी मेलो होतो, तुमच्या खांद्यावर तिरडीवर होतो. जबाबदारी तुमची होती, पण तुम्ही ती नीट पार पाडलीत नाही. तुम्ही शालू नाचलात आणि मला पाडलत. मी मेलो होतो म्हणून तुम्ही वाचलात. मी जर जिवंत असतो तर तुमचा जॉब राहिला असता का? जोक जोक. गेट बॅक टू वर्क. काय झालं? अहो नका टेन्शन घेऊ. बघा आय एम ऑल राईट. नाही सर, काय वाटतंय तुम्हाला हा माणूस आता थोड्या वेळाने मरेल? काय वाटतंय? आय एम ऑल राईट. तुम्ही पाहिजे सर आम्हाला. हो मी आहेच तुमच्या बरोबर. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके गेट बॅक टू वर्क. येस वी हॅव अ मिशन इन फ्रंट ऑफ अस. आता काय झालं? सगळ्या पुरुषांचं झालं, आता मी बाई कशी वेगळी? कशाला? काय झालं मिस? या इकडे या. कम 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 क्विक क्विक क्विक. या या या. मोरे त्यांचं रडणं बघवतंय तरी तुमचं गलिच्छ वाटतंय. गलिच्छ. सगळा सिरियसनेस आहे ना, सगळं गांभीर्य घालवताय तुमच्या रडण्यामुळे. या इकडे मिस प्रिया या. कम 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 कम. मिस प्रिया मला माहिती आहे माझ्यावर तुम्ही सगळे प्रेम करता. आय नो दॅट. मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो. एक फॅमिली आहे आपली. पण असं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. आता अनेक वर्ष मला पहाटे पहाटे स्वप्न पडतंय की मी आणि तमन्ना भाटिया समोरच्या आनंद उपहारगृहात जातोय आणि एक लिमिटेड थाळी आम्ही दोघे शेअर करतोय. लिमिटेड झाली. ती मसाले भाताचा चमचा असा माझ्या समोर धरते आणि मी आंग खातो. आणि मग मी सुद्धा एक अळीवडी घेतो आणि तिला भरवतो.
आणि असं खात खात आम्ही जेवण करतोय. हे स्वप्न अनेक वर्ष मी बघतोय, पहाटे 3-4 वाजता, पण ते पूर्ण होतं का मला सांगा. घरी गेल्यावर तमन्ना भाटियाने पण एक घटिया औरत समोर उभी होती. डोक्यात जाते माझ्या त्या सर आय एम सॉरी टू लूज माय कंट्रोल, पण असं हे शक्य नसतं. ओके, सो जस्ट फॉरगेट इट. सर तुम्ही हलक्यात घेताय सर. हलक्यात नाही मिस नाही हो, हे सगळं अंधश्रद्धा आहे द्या. सर तुम्ही हलक्यात घेताय, पण सर माझी स्वप्न खरी होते ती सर. अरे होतात, असं कशी होतील? अहो होते ती सर खरी. अहो तुम्हाला कसं सांगू सर, खोटं वाटेल तुम्हाला. एकदा माझा काका माझ्या स्वप्नात मेला होता. 2 दिवसात काका पिकलेलं फणस डोक्यात पडून गरम फुटून मेला. अरे कुठून मेला? एकदा सर माझा आजोबा, ऐकलं का, माझा आजोबा माझ्या स्वप्नात मेला होता. काय 2 दिवसात कलिंगडाच्या बिया घशात अडकून मेला. कलिंगडाच्या बिया का एवढा होता तुमचा आजा? कलिंगडाची बी घशात कशी अडकली? अहो म्हाताऱ्याला कलिंगड खायला दिले, गप खायचं ना. बेण्यानं वास घेतला, त्यानं जसा करून वास घेतला, गेला सगळ्या बियांना नाकात. तशा त्यानं बिया वाढल्या, तसाच त्याला देवानं वर वाढला. पण त्यांनी कलिंगडाचा वास का घेतला? तेवढी अक्कल पाहिजे ना म्हाताऱ्याला. काय गरज होते का वास घ्यायची सर? हे सगळं खोटं असतं. नाही सर, सर खरं असतंय. आय डोंट बिलीव्ह इट. सर खरं असतंय, विश्वास ठेवा. माझी स्वप्न खरी होते ती सर. इजा बिजा तिजा असतोय. मला माहिती नाही मोरे. इजा बिजा तिजा इजा बिजा तिजा म्हणजे काय? इजा म्हणजे काका, इजा म्हणजे काका, बिजा म्हणजे आजा. ए इजा तुम्ही आहे सर. सर तिजा तुम्ही. असं झालं का नाही, असं झालं की पंचक लागतंय सर. काय मला माहिती की नाही? पंचक लागतंय सर. पंचक? पंचक म्हणजे 5 जण जाणार आता. 5 जण जाणार? पंचकामध्ये जर तिच्या घराच्या बाहेरचा असला नाही, मग घरातल्यांना तसं काय टेन्शन नसतंय. म्हणजे ती मी बाहेरचा आहे तिच्या. पण तिच्या तुम्ही सर, तुम्ही जाणार. हे हे तिच्या मी आहे. सर तिच्या आईला आईला तिच्या म्हणजे मी नाही ते असं काही नसतं. याच्यावर काय विश्वास ठेवायचा? माय गॉड, कमाल करताय तुम्ही. काही हे सगळं खोटं असतं. होय होय. अहो काय बिस्किट बने सर तुम्ही आमच्या सर. बने भावना पोचल्या, वाक्य नको तर पोचायला. मला सांगा बघू, वाक्य पण पोचायला पाहिजेत ना. बोला. हा सर तुम्ही आमचे लाडके सर आहात सर. आहे मी नाही म्हटलंय का मी? तुम्हाला काय झालं तर आम्ही पोरके पडणार. अरे मला काही सर प्लीज तुम्ही ऐका. सर आजच स्वप्न पडलंय. सर प्लीज आज तुम्ही काही काम करू नका सर. म्हणजे असं नको व्हायला की दगदग झाली आणि तुम्ही गेला. सर तुम्ही सर प्लीज तुम्ही बसा. प्लीज मी पाया पडते तुमच्या. प्लीज बसा सर. प्लीज बसा सर. सर बसा. मला काही झालेलं सर बसा तुम्ही सर. नाही. दाखवतोय फिट आहे. पळदा असं काहीतरी छातीत हे झालं तर. काय नाही आहे. ओ स्प्रिंग आहे ना, किडनीत घुसली माराल तुम्ही. किडनीत घुसून मरेन एवढी आत स्प्रिंग जाणार आहे? मुळात खुर्ची स्प्रिंग आहे का? हे करू नका असं. प्लीज बसा ना सर. बस. आय एम ऑल राईट. मला काही दुखत नाहीये. आय एम ऑल राईट. हे बघा काय होतं? याच्यावर वाजतात दांडा होता दांडा. दुसरं काही नव्हतं. ओ हा खाली काय? ओके. आय इन कंट्रोल. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही हे बघा, मुळात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे आता काम आहेत. एचओला आपल्याला रिपोर्ट्स द्यायचे आहेत. ते महत्वाचं नाही का मला सांगा? हा आय एम ऑल राईट. मला काही झालेलं नाही. हे बघा आरामात मी बसू शकतो. मला काही झालेलं नाही. चलो गेट बॅक टू वर्क. बस
आता आपल्याला कामं करायची. कमॉन कमॉन कमॉन. काय कामं करायचे सर? काय अहो, परिस्थिती बघा काय आहे ते. काय परिस्थिती मी आता दाखवलं ऐका ना. नव्हतं सुद्धा. प्लीज माने माने ऐका ना. माने मला सांगा ना, साहेब गेले कसे सांगा ना. अहो, कुठे नाही म्हणजे ऐका ना साहेब. अरे मी गेलोय. नाही ऐका तुम्ही हे साहेब. कसं विचारू शकता साहेब गेले कसे? गुले सर तुम्ही बघा, मला चांगले ना- होता चांगले होता तो. अजूनही आहे मी. मिस्टर मोरे, आय एम स्टील अलाइव्ह. पण बरोबर आहे तुमचं वय नव्हतं हो जाण्याचं. अरे तुम्ही आता मी गेलोय हे गृहीत धरून वागायला लागलेला आहात. दिस इज रिडिक्युलस. मी दिसतोय ना तुम्हाला? कॅन मी दिसतोय की नाही दिसत आहे तुम्हाला? मग मी गेलो असं कसं म्हणता तुम्ही? काळजी नाही सॉरी आता बसा आता. सॉरी सर. एकतर मला इकडे हे थोडस काय झालं सर? काय हाताला ब्लॉकेज लागतंय? हाताला ब्लॉकेज लागणार आहे. चामखिळ आहे ते. हे काय ब्लॉकेज असं दाखवू शकतो आपण डॉक्टरांना? युजलेस. काही बोलताय? गेट बॅक टू वर्क. खूप झालं तुमचं आता. मला काही झालेलं नाहीये. उगीच आपलं ते उगीच आय एम ऑल राईट. Just get back to work. स्वप्न काय सर ओय! एकदम यायचं नाही. सॉरी सर सॉरी माणूस विचारत असतो थोडासा Sorry, sir. हे होऊन जातो. हा बोला. सर ते चेकबुक ऑफकोर्स चेकबुक. येस गुड व्हेरी गुड. काय करायचंय? सर मला वाटतं तुम्ही सगळे चेक ॲडव्हान्समध्ये साईन करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. का पण? म्हणजे कसं आहे सर, 4 दिवसांनी आमचा पगार आहे सर. म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही गेलात तर ते सगळ्यांचे वांदे होतील ना. असं कसं? मी आधी सही करेन मग मी घेतलं. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही सर. पुन्हा माझ्या मागे तुम्ही जाताय हेच ठरवलंय तुम्ही. नॉनसेन्स. गेट बॅक टू युअर वर्क. ते काय केस केलं ते? इकडे उभे राहा. हे काय केस केलं तुम्ही? कुरळे केस. या ऑफिसमध्ये मी सांगितलं होतं कुरळे केस करून स्मार्ट दिसायचं नाही ऑफिसमध्ये. बिनडोक आणि बावलट दिसायचं. बघा यांचे चेहरे. बघा किती बावलट आहेत. बघा यांचे चेहरे आहेत की नाही बावलट? तुम्ही दोघे कसे स्मार्ट? सरळ केस पाहिजे त्याच्या पुढे. लक्षात आलं? आय वॉन्ट सरळ केस. केसांचं तुम्ही काय सांगता? शट अप. मी जाणार आहे. बॉस चालला, बॉस मेला, बॉस तिरडे गेला. सर बॉस इज ऑल राईट. सर तुम्ही लय हायपर होऊ नका सर. सर तुम्ही तिच्या आईला कधी पण जाल तुम्ही. मी तिच्या आहे. सर मी तिच्या आहे. तर हे बघा सर, मी तिच्या आहे. माझ्या स्वप्नांनी आजपर्यंत मला कधीच दगा दिला नाही सर. 100% खरं होणार. खड्यात गेली तुमची सगळी स्वप्न. ओव्हर कॉन्फिडन्सची स्वप्न ती. मी जिवंत आहे. बसा तिकडे. आय एम ऑल राईट. चला काम करा. खाली मान सगळ्यांची. सगळं झाल्यावर मी कशी बाई वेगळी. काय झालं आता मिस प्रिया? आपण मिस प्रिया इकडे. आउट. कुरळे केस. ब्रोकोली. रिलॅक्स व्हा. हे बघा आपण एक काम करूया आता. ओके खूप चिडचिड झाली माझी सुद्धा झाली. आय एम व्हेरी सॉरी. आपण एक काम करूया. छानपैकी कॅन्टीन मधून कॉफी मागवूया. ओके यू नो माय ब्रँड. कॉफी मागवा. चला तुम्ही चला. मस्त कॉफी नाही कॉफी. पिऊ शकत मी सर. कॉफी का नाही घेऊ शकत? तुमच्यासाठी वर्षभरासाठी सोडली आहे. आपला आवडीचा माणूस गेला की आपण त्याची आवडती गोष्ट सोडतो ना. अरे पण मी जिवंत आहे ना. आय एम लाईव्ह. तुम्हाला कळतंय का? मी जिवंत असताना तुम्ही असा का मूर्खपणा करू शकता? बस करा तुम्ही. मला ना मी जिवंत आहे. माणूस जिवंत नसताना तुम्ही हे सोडलं असतं तर गोष्ट. ओके ओके चला कामाला लागा. ओव्हर कॉन्फिडन्सच कवा तरी अंगाशी येणार आहे. बसा तिकडे. Get back to your work. मोरे. हा सर. सर बोला. जरा ऑक्सिमीटर आणा जरा. सर काय होतंय? सर तुम्हाला काय होतंय सर? काय ॲम्ब्युलन्स.
थांबा जरा, एक मिनिट थांबा. थांबा, सगळे छाती नका चोळू. एक मिनिट. हे काय करताय तुम्ही? ॲम्ब्युलन्स 5व्या मजल्यावर ऑफिस आहे. तुमच्या वडिलांनी पाठवली ॲम्ब्युलन्स 5व्या मजल्यावर थांबवायला. हा, अति करताय तुम्ही. सकाळी आपण ऑक्सिमीटर मध्ये जे बोर्ड घालतो तुम्ही घातलं नाही, म्हणून मी आता मागवलं की बघूया बाबा किती आहे. त्या दृष्टीने मी म्हणतोय, बाकी मी ऑल राईट. ओके 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 ए आय एम ऑल राईट. ओके 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 सॉरी सर. सॉरी. बघा या, घुसा आत घुसा. अरे बाजूला व्हा. मला बघू दे. मी जेव्हा असं लावतो तेव्हा माझ्या डोळ्याच्या मध्ये कसे याल तुम्ही. थांबा जरा. प्रिया बघा किती 79. 97 आहे. 97 आहे रे. उलट बघू नका. आय एम ओके. फाईन फाईन, घेऊन ठेवून या. तेच मला वाटलं. जस्ट हे होतं ते ऍसिडिटी टाईप. कमान कमान, आय एम ऑल राईट. गेट बॅक टू वर्क. कमान कमान या. चला चला चला. उगीच आपलं काहीतरी सर गेले सर गेले. उगीच आपलं शक्य नाही काहीतरी. आय एम ऑल राईट. या. काहीच कधीच प्रॉब्लेम नसतो. जिम बिम सगळं असतं सकाळी माझं. योगा असतं. काही कपाल भात सगळं असतं माझं. काही टेन्शन नसतं. आपल्याला काय काही मला होणार नाही. सर सर तुमच्या मुलाचं नाव काय सर? माझ्या मुलाचं नाव शौर्य. का का सर तुमच्या शोकसभेसाठी कविता केली, त्यात नाव घालायचं होतं त्याचं. जुळतंय पण सर आता. बाप गेला तुझा शौर्य, आता देवच देईल तुला धैर्य. जुळतंय सर, शौर्य आणि धैर्य. गेट लॉस. अक्कल ना तू. हे बसा तिकडे. बॉस गेलाय हे ठरवून तुम्ही आता जगायला लागलेला आहात. नॉनसेन्स. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. काही झालेलं नाहीये. आय एम ऑल राईट. नाही सर. एकदम मस्त मी. हे बघ मस्त. ऐका, नातेवाईकांना सांगा वेळ कळवतो, घाई करू नका. कशाला घाई? मी जाता का वर? सर तुम्ही जिवंत आहात? मी जिवंत. घरी जा तुम्ही सगळे आपापल्या. मला काय झालं? गेट लॉस फॉर मी. सॉरी सॉरी. उचल का? हॅलो. हा पुष्पा. हा इन्शुरन्सवाला आहे, त्याचा नंबर पाठव मला. कशाला विचारू नकोस. नंबर पाठव मला आत्ताच आत्ता. मी मेल्यावर कुणाकडे जाणार तू पैसे मागायला? त्याच्याकडे जाणार असतं मग पाठव. तिच्या आहे मी. तिच्या लक्षात आलं का? तिच्या आईला नंबर पाठव. नंबर पाठव. क्या बात है. असे एवढे काळजीवाहू एम्प्लॉईज मी कधीच पाहिले नव्हते. याचं स्वप्न जवळपास तुम्ही मॅनिफेस्ट करत होतात. खूप मजा आली. धमाकेदार होता परफॉर्मन्स. प्रसाद दा. वा बहारदार. मोठ्यांची कॉन्सेप्ट. वेगळा विषय होता, इंटरेस्टिंग विषय होता आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने तो मांडला. आणि नीट विचार केला तर खरोखरच एखाद्या माणसाची शेवटी तुझी जी अवस्था आली ती होऊ शकते असं जर त्याच्यावर चारी बाजूनी बंबार्डिंग केलं गेलं तर उत्तम सांघिक सादरीकरण होतं. एनर्जी मस्त होती. गिव्ह अँड टेक पण मस्त होतं. मजा आली. आणि मला सगळ्यात जास्त ॲम्ब्युलन्स मला खूप मला दिसली ॲम्ब्युलन्स 5व्या मधल्यावर येताना. ब्रिलियंट. मंडळी, हास्याची ही उजळणी अशीच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला निरोप देण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.